कृष्ण भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कपडे घाण होते म्हणून आठवण करून दिले घरच्यांनी, दोन कपडे मला पाहिजे. आता विसोबा सरा प्रेमळ भक्त पंढरी क्षेत्री होत राहत, देव घेव सावकारी करीत असुनी विरक्त संसारी, चौघे पुत्र आणि कांता ते सदा अनुकूल पतिव्रता, व्रतार वचन मोळी सर्वता काळ कठीण पडताही. ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत. शेवटचा अध्याय कळस अध्याय, आणि या अध्यायामध्ये एकच कथा आहे. प्रत्येक अध्यायामध्ये 4-4, 5-5 कथा निघाल्या, पण ह्याच्यामध्ये एकच आहे कथा. एवढी कथा झाली की पुन्हा मग आवर्तन पहिल्या अध्यायापासून काय झालं ही सगळे आवर्तन त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करणार आहे. मग विसोबा सराफ आहे, विसोबा खेचर नाही बरं, विसोबा सराफ. आणि तो असणारा विसोबा पंढरपूर मध्ये राहत होता, ब्राह्मण नव्हता, सावकारकी करत होता, म्हणजे गरीब दिन होता. असं दुसरे पण पैसे घेऊन कुटुंब चालवायचा, गरीब होता. त्याला 4 मुलं होती, 1 पत्नी होती, चौघेही त्या ठिकाणी सगळे सद्भक्त होते. पंढरपूरमध्ये राहून देवाची सेवा करत असणारा तो विसोबा सराफ होता. ऐका, प्रपंच धंदा करीता जाण विसोबा असत्यन बोले वचन, शिवदार ध्यासी घालावे अन्न करुणी सन्मान आदरे. आणि तो असणारा विसोबा त्या ठिकाणी प्रपंच मध्ये त्या ठिकाणी राहत होता. प्रपंच सगळीच करतात, तोही करत होता. पण प्रपंच करत असताना तो आपल्यासारखा फोनवर खोटं बोलत नव्हता, कधीच खोटं बोलत नव्हता. असत्यानं बोले वचन आणि सगळं संसार धंदा करून भगवंताचं भजन करत होता. तो खरपड पडिले ती कठीण, 2 पायल्याची झाली धारण, ब्राह्मण क्षुरातुर होऊन सदरी येऊन बैसती. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणार अफाट गरिबी आली, त्या ठिकाणी दुष्काळ पडला म्हणा, धान्य महागले गेलं, ब्राह्मण लोकांना खायला मिळाला. सगळे ब्राह्मण विसोबा सराफ आले, काहीतरी अन्नदान मिळेल, काहीतरी देईल म्हणून त्याच्या दारामध्ये येऊन बसले. दुष्काळी करीता अन्नदान धन धान्य गेले सरोन, तथापि याचे का कारण दातयाचे जीवन कळेना. आणि धन धान्य वाटत असताना, दुष्काळामध्ये देत असताना ते विसोबा सराफच्या घरामधलं सगळं धान्य संपलं, वाटून टाकलं होतं. त्यानं दुष्काळामध्ये अन्नदान केलेलं होतं, घरामध्ये आता त्याचं काही शिल्लक राहिलेलं नव्हतं असं सांगतात. मातेचे दूध निश्चय साठे तरी बाळक नाची झगते, की प्रजेने मारी की प्रजेने भरले उदंड सोटे, तरी राजाची खोटे वाटत असे. बाप सदैव की दुर्बळा हे सर्वसाने नवे बाळकाला, ते विधात याचे दुःख याच काला अंतरी सर्वथा कळेना. आणि मग त्या ठिकाणी असणारा जो दान करणार आहे तो दान कुठून करतोय, कसं करतोय, त्याच्याकडे काय दुःख आहे, त्याच्याकडे दान देणं एवढं काही सामर्थ्य आहे का नाही याच्याकडे काय घेणं देणं त्यांचं लक्षामध्ये येत नसतं. त्या दारात आल्यानंतर तो कसा का देईना, आपल्याला भेटते ही महत्वाचं आहे. त्यामुळे याचकाला दात्याचं दान करणाऱ्याचं दुःख समजत नाही असं सांगतात. विसोबाची आसना प्रती येऊन बैसती अन्न आरती, तितक्या सह्यता शक्ती भोजन घाली ती निज सत्वे. आणि दुष्काळ पडला होता, सगळे असणारे ब्राह्मण विसोबाच्या दारामध्ये आलेले होते काहीतरी दिन म्हणून, पण दारामध्ये आलेल्याला माघारी जाऊ देत नव्हते. मग तिकडे काही का करणं होईना, आलेल्या प्रत्येकाला विसोबा सराफ भोजनाची व्यवस्था करत होते. कोठे हात न चालत जाण मोडीले अलंकार आणि भूषण, मग थोर थोर भांडी विकून झाली भोजन याचका. आणि मग विचार केला आता आपल्याकडे काय पैसे नाहीत, सगळं धान्य होतं ती संपलं, आणि सगळे कोणी कामाला जात नव्हतं, सगळे घरी बसलेले होते. मग वस्त्र अलंकार धन धान्य भांडी वगैरे सगळं विकून ते असणाऱ्या याचकांना दान देत होते असं सांगतात. टाकून या लौकिक ममता टाकून
देहाची आस्था पंढरीनाथा घ्यातसे. सगळं प्रपंच सोडून दिला होता, म्हणजे सोडून दिला म्हणजे प्रपंचामध्ये होते, पण एक आस्था होती. आस्था म्हणजे आवड होती. कशाची आवड होती? भजनाची. देहात सार्थक करायचं. मग देहात सार्थक फक्त पोतीला आल्यावर होते बरं. भगवंताचं भजन केलं की देहाचं सार्थक होतं. त्याच्यामुळे प्रपंचाकडे कमी लक्ष आणि परमार्थाकडे जास्त. विश्वभा सरापंच होतं वाचा क्षुदिता द्यावया नाही अन्न ग्रामात कोणी न देती उसन. म्हणती सोबा सावकारी बुडून दिवा लावून बैसला. आणि विश्वभा सराफ धार्मिक होता, भाविक होता. गावातली लोक मदत करत होते, पण पुन्हा करणं गेली. कारण जर दिले तरी लोकांना अन्नदान करत होता. ह्याचं घरचं सगळं एकूण, भांडी एकूण, वस्त्र अलंकार दागदागिने सगळे एकूण लोकांकडून पैसे घेतले. लोक म्हणले आता बस, आता कशाला पैसे द्यायचे, ह्याच्या पैसे महागारी द्यायलाच काय नाही. सगळं दिवाळ काढले म्हणले संसाराचं हे ना. सगळ्यांना वाटून टाकून आता निवांत बसला. गावातली लोक बोलू लागली. एक म्हणती अज्ञानी निश्चित तयासी न कळे आपुले हित. प्रपंच करून परमार्थ सज्ञानी साधिती विवेके. आणि काही लोक म्हणू लागली ती अज्ञान आहे. विश्वभा सर आपल्याला काय कळत नाहीये. अहो पण परमार्थ करायचा असतो. परमार्थ सोडा कुणी सांगितलंय. पण संसार करून परमार्थ करायचा असतो. ह्यानं संसाराचा विचारच करत नाही. सगळं परमार्थाला खर्च करायला असं चालत नाही. आधी आपला संसार बघायचा मग देवदेव करायचं, असे काही लोक बोलू लागले. आता विश्ववासी जे पाते जती त्यांची ऐसी होईल गती. नर नारी बोले ती नरीती निंदा करीती सगळीक. आणि त्या ठिकाणी असणारे लोकांनी विचार केला, याला जर पैसा दिला तर जशी विश्वभा सराफची स्थिती आहे तशी आपली होणार आहे. म्हणजे तो त्याच्या पैसे आता काय नाही, उद्या बी आपल्या पैसे काहीच राहणार नाही. त्यामुळे त्याला द्यायचंच नाहीये. आणि मग अशा पद्धतीने बोलतात. एक म्हणती संचित खोटे धनधान्य आपुले देतीच देते. अन्न घाली तयात करते आळसियाते न येईच की. आणि काही लोक म्हणू लागली दान द्यावं, अन्नदान करावं, पण मर्यादित करावं लागतं. किती त्या ठिकाणी द्यायला लागलंय. घराचा विचार करणं, घरातले सगळं धान्य संपलंय. अशा पद्धतीने आलेल्या प्रत्येकाला अन्नदान करतोय अशी काही लोक बोलू लागले. असो काशे गावात होता पठाण तयासी न कळे हे वर्तमान. त्यापासून कर्ज घेऊन शिदिताशी अन्न घाली तसे. आणि मग विसोबा सराफच्या दारामध्ये ब्राह्मण लोक येत होते. माळकरी घराणा धार्मिक आहे, दान धर्म करतोय, अन्नदान देतोय म्हणून येत होते. पण दारात आलेल्या उपाशी लावायचं नाही. मग पैसे तर नाहीत. पंढरपूर पासून एक 8-10 किलोमीटर वरती काशेगाव नावाचं गाव आहे, सांगोला रोडवर आहे. आणि त्या काशेगावामध्ये एक पठाण राहत त्यालाही या विश्वभा सराफचा पाठीमागचा इतिहास काही माहिती नव्हता. तो त्याच्याकडे गेला, त्याच्याकडून द्रव्य आणले आणि अन्नदान करू लागला. द्रव्याखंड घेऊन येत गणती झाली शते 7. धोतरा रोखाली होऊन त्वरित दिदला निश्चित तयासी. ब्राह्मण आले की जायचं काशेगावला, द्रव्य घेऊन यायचं, जायचं द्रव्य घेऊन यायचं. आणि तोही देत होता. कारण ह्याला इतिहास माहित नव्हता. विश्वभा सराफचा पाठीमागचं बॅकग्राऊंड काय माहिती नव्हतं. त्यामुळे देत होता तो. असं करता करता 700 द्रव्य त्याच्या नावावरती झाले. त्याने लिहून ठेवत होता किती नेलेत, काय झालेत. आणि असं करत असताना तव एक रामपुरी बाबा सिद्ध पुरुष ते यात्रेशी आले पंढरीस. विठोबाचे सत्व पहावयास सोंग पुच्छळ घेतले. आणि एक रामपुरी नावाचे बाबा होते, म्हणजे विद्वान होते, वैरागी होते. त्यांनी विचार केला विश्वभा सराफ अन्नदान करतोय, चांगली गोष्ट आहे, अन्नदान करावं लागतं. पण हे खरंच भाविक आहे का उगा लौकिकामध्ये मान वाढवण्यासाठी करतोय असं बी असतं. समाजामध्ये मान वाढावं म्हणून बी अन्नदान करतायत, वारकऱ्यांना मदत करतायत. मग ह्याचं नेमकं सत्व काय आहे ह्याची परीक्षा पाहायची. ही खरंच अन्नदान करतोय का हे बघण्यासाठी एक संत सिद्ध पुरुष राम बाबा त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी कुष्ठळ रूप धारण केलं. कसं केलं ऐका. म्हणे त्याची कैसी आहे स्थिती सम विषम पाहणे भूती. की सारखीच करुण सर्व वापरती
हे आपण निश्चिती पहावे. आणि त्यांनी विचार केला त्या रामबाबांनी, म्हणले बाबा ह्याची कशी आहे, फक्त मानवांनाच अन्नदान करताय, बरं माणसं चांगली आली तर त्यांना अन्नदान देतो, एखाद्या गरीब आलं फाटक्या कपड्यावरचं आलं मळलेलं आलं त्याला देतोय का नाही, म्हणजे सम विषम माणसामध्ये भेद करतोय का नाही हे त्यांना पाहायचं होतं त्या रामबाबाला. म्हणून काय करतात ऐका. मोरी तेल दुर्गंध कर्दम घेतला तो आपुल्या अंगासी लाविला, माझा चिंध्याचा कळधारा बांधिला, लंगोटी नेसला अमंगळ. आणि तो असणारा रामबाबा सिद्ध पुरुष होते, त्यांना विसोबा सराफचं अंतकरण पाहायचं होतं, नेमकं हे कुणा कुणाला दान करतोय. म्हणून एका मोरीतला गटारीतला चिखल घेतला, अंगाला लावला, घाण त्याची दुर्गंधी येत होती, आणि त्या ठिकाणी फाटकी कपडे चिंध्या अंगाला गुंडाळ्या कौपीन घातली फाटकी मळलेली, आणि असं स्वरूप धारण करून ते बाबा विसोबा सराफच्या दारामध्ये आले. जेवा वयासी पाहिजे पात्र म्हणून हाती घेतले खापर, यामिनी लोटेली एक प्रहर आले सत्वर मंदिरा. आणि त्यांनी काय केलं, आता आपण त्याच्यामध्ये दारामध्ये गेल्यावर जेवायला कशात तरी घ्यावं म्हणून एक खापर हातामध्ये घेतलं, आणि एक प्ररात्र झाल्यानंतर विसोबा सराफच्या दारामध्ये तो आला. वेडिया सारखी मारून हाक म्हणे माझे पोटी लागली भूक, वचन ऐकून सम्यक इसोबा बाहेर पातले. दारामध्ये गेला, रात्रीचा प्रहर झाला होता, दरवाज्यातनं मोठ्यानं हाक मारली किळसवाणीची वेड्यासारखी, कोणीच असं बोलवलं तसं बोलवलं, म्हणले मला भूक लागली. विसोबा सराफाने आवाज ऐकला, दरवाजा उघडला, आता काय करतात. ओळखीले नसता महापुरुष म्हणे स्वामी कृपा केली विशेष, तेरी भोजन करून सावकाश जावे आश्रमास आपुल्या. आता विसोबा सराफचा भाव सर्वभूती भगवंत होता, त्याच्यामुळे कोणीही येऊ द्या. मग अशा प्रकारच्या व्यक्ती आला, त्यांनी आसन दिलं, म्हणले महाराज जेवण करा, भूक लागली ना तुम्हाला, 2 घास पोटामध्ये तुम्हाला काय खायचं तेवढं खावा आणि आश्रमामध्ये आपापलं जावा, असं तो बोलू लागला. मग अन्न पात्र ठेवून सत्वर आपण बैसले त्या समोर, तो अंगाशी कर्दम लागला फार दुर्गंधी थोर सुटली असे. मग लगेचच त्या विसोबांनी आतमध्ये घेतलं, बसायला आसन दिलं, त्याच्यावरती बसवलं, त्याच्या पुढेच आपण स्वतः बसले. आता अंगाला एवढा मोठा घाण वास येत होता, दुर्गंधी येत होती, अंगावरती घाण कपडे होते, मळलेले होते, फाटकी होते, आणि अशा अवस्थेमध्ये तो विसोबा जेवायला वाढू लागला. उष्ण उदक करुण त्वरित त्याची धुतले आपुले हाते, मग अंग पुसली स्वस्त चिते दुसरी कौपीन नेसविली. आणि मग विसोबा सराफांनी त्या गृहस्थाला पाहिलं, अंगाचा घाण वास येतो, आता आतमध्ये नेलं त्या ठिकाणी, आणि आतमध्ये नेल्यानंतर त्यांना आंघोळ घातली, साबण लावून त्यांच्या अंगाचा सगळा मळ काढला, स्वच्छ प्रकारे त्यांना आंघोळ घालून स्वतःच्या हाताने त्यांची पाठ ती घासली, कोणी विसोबा सराफनं. आणि एवढं त्या ठिकाणी करून पुन्हा चांगली कपडे नवीन कौपीन दिली, अशा पद्धतीने सांगतात. गंधाक्षतार्चन सोहळा तुळशी माळा घातला गळा, भोजन घालून त्या जळला नमस्कार केला साष्टांग. गंध लावला, अक्षता लावले, गोपीचंदन टिळा लावला, नंतर गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातली, जेवण व्यवस्थित खाऊ घातलं, आणि मग जाते वेळेस विसोबांनी नमस्कार केला. तुळशी दळ मुख शुद्धीसी देऊन बोळविले अतिथीसी, राम भूरी विचार मानसी मने आत्मज्ञान यासी ठसावले. आणि मग मुखशुद्धीसाठी तुळशी दळ दिलं. आता पान आहेत मला, जेवण बाहेर हॉटेलला बाहेर जेवण केलं की पानाचा वेळा भेटतो 20 रुपयाला, त्याच्यामध्ये बरंच काय काय मसाला बिसाला टाकतात, मला माहित नाही, पण ते पानाचा विडा असतो खायला त्यावेळेस मुखशुद्धीसाठी. पण आता मुखशुद्धीसाठी यांच्या संतांच्या काळात तुळशी दळ होतं. तुळशी सारखं पवित्र वनस्पती आणि मुखशुद्धी नाही, आणि ती असणारी तुळशीचं पान मुखामध्ये टाकलं मुखशुद्धीसाठी, मुखाची शुद्धी होते तुळशीच्या पानानं. मग जाताना नमस्कार केला, त्यावेळेस त्यांनी विचार केला रामबाबांना, म्हणले आत्मज्ञानी शुद्ध हा विसोबा आहे असं सांगतात. व्याघ्र गायी आणि वृश्चिक यावरी सारिका भाव देख, धुंडोनी पाहता परीक्षक
तरी विरळा एक भेटेल की. आणि गाय आणि वाघ याच्यावरती समान भाव आहे. कोणाचा? विसोबांचा सारखा भाव आहे. त्यांनी पाहिलं आता गाय आणि वाघचं उदाहरण का दिलं? चांगली माणसं तर रोज येत होती. एखादा असा माणूस जाऊन बघावं म्हणून त्यांनी वेश धारण केला होता. त्याच्यामुळं चांगला आणि वाईट जरी आला तरी त्यांना सारखाच आहे असं सांगतात. की राजा आणि दरिद्री दोहाचा सन्मान सारखाच करी. शोधून पाहता पृथ्वीवरी बहुते या परी नसती की. परद्रव्यानी परस्त्री जाण दृष्टीस लेखी जैसे वमान. धुंडाळून या त्रिभुवन पाहता बहुत नसेत की. अनाथ याचक आणि ब्राह्मण दोहीचे सारखे जो करी पूजन. त्याचे ग्रही निर्मळ रात्रंदिवस तिथे. विसोबाची ऐशी वृत्ती म्हणून पूजले मज प्रती. ऐसे समजून या फुले चित्ती आश्रमाप्रती ते गेले. आणि विचार केला म्हणले विसोबाची जी स्थिती आहे पाहण्याची सर्वभूती भगवंत आहे. आणि त्याच्यामुळे माझी पूजा केली, मला जेवायला दिलं, आंघोळ घातली, गंध अक्षदा करून मला सगळं करून माघारी पाठवलं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत हा त्याचा भाव आहे. सिद्ध आत्मज्ञानी तो विसोबा आहे असं ते राम बाबा बोलून आपल्या आश्रमाला गेले. तव काशे गावीच्या पठाणा कारण वृत्तांत सांगे जाऊन दुर्जन. की विसोबा दिवाळे काढून दिवा लावून वैसला. आणि ही विसोबा एवढं अन्नदान कुठनं करत होता तर काशेगाव मधून एक माणूस त्यांना पैसे मागल तेव्हा देत होता. तो देत होता, त्याला काय पाठीमागचं माहिती नव्हतं. व्याजासहित मुद्द्यासहित तो देत होता. आणि देत असताना गावातली काही दुर्जन लोक होती. ती दुर्जन लोकांनी त्या काशेगावच्या माणसाला जाऊन सांगितलं, म्हणले बाबा तू ज्याला पैसे देतोय ते पैसे महागाई मिळण्याची अपेक्षा सुद्धा नाहीये, कारण ह्याच्यापाशी काही नाहीच आहे ना, घराचा दिवाळा काढून बसलाय. तुझे पैसे तुला भेटतील का नाही याची गॅरंटी नाही, आजच्याच सगळं मागून घे असं लोक त्या बोलू लागली. तरी तू जाऊन ऐशा समयी आपुले द्रेवे मागून घे. मग तो पंढरी सिलवलाही येऊन काय बोलिला. गावातल्या दुर्जन लोकांनी विसोबा सराफच्या बाबतीत त्या असणाऱ्या कासेगावच्या माणसाला सांगितलं. तो म्हणला जावा म्हणले तुम्हाला आजच्या जावा पैसे मागून घ्या, उद्याची काही गॅरंटी नाही. आता त्या पैसे नाहीतच तर कुठनं देणार आहे ती. त्याच्यामुळे बघा 7 शतद्रव्य झाले, कोण द्यायला लागलं एवढं पैसे देणार नाही, विसरून जावं लागलं तुम्हाला. मग आताच्या आता जावा त्याच्या दारामध्ये बसा, पैसे घेतल्याशिवाय माघारीच येऊ नका. म्हणून ते गेला. आता काशेगाव पंढरपूरला अंतर लांब नाहीये, लगेच त्या ठिकाणी गेला पंढरपूरला. त्या विसोबा सराफच्या दारामध्ये जाऊन बसला. विसोबासी म्हणे तेवसरी माझे द्रव्य दे जड करी. नाही तरी तुझ्या द्वारी धरणे बैसते येवेळी. आणि त्या असणाऱ्या काशेगावच्या माणसानं सांगितलं, हे बघा विसोबा सराफ आजपर्यंत आम्ही तुम्हाला मागल तेव्हा पैसे दिले, काय आजपर्यंत बोललो काय, पण आता नाही. आता पहिले पैसे द्या, पुन्हा पुढचे नंतर देतो. आधी जेवढे काही 700 द्रव्य तुमच्याकडे झाले तेवढं माघारी द्या. आजच्या आज आताच्या आता जर दिलं नाही तर तुमच्या दारामधनं मी जाणार नाही असं सांगतं. ऐशी ऐकून या मात चिंतावला प्रेमळ भक्त. मने द्यावयाऐवज नाही दिसत कैसी मात करावी. मग ऐकलं विसोबांनी, म्हणलं आता कसं करावं, ही तर दारामध्ये येऊन बसलाय, द्यायला तर आपल्याकडे पैसे नाहीत, काय करायचं म्हटलं. आता व्याज मुद्दल काहीच द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत. टेन्शन आलं, चिंता वाटली विसोबांना. काय करतात मग ध्येय धरून निज मानसी काय बोले सावकारासी. आजपासून 7व्या दिवशी द्रव्य तुम्हासी पाठवीन. आणि त्यावेळेस विसोबांनी सांगितलं, हे बघा असं अडवून धरायचं नसतं, म्हणले व्यवहार आहे, थोडस थांबा तुम्ही. अगोदर निमंत्रण नाही काय नाही, डायरेक्ट दारामध्ये आलाय. आता एवढं पैसे द्यायचं म्हणल्यावर 4 दिवस आधीच सांगावं लागतं, ह्या तारखेला येणार जमा करून ठेवा. आज डायरेक्ट तुम्ही दारात आल्यावर कुठनं पैसे द्यायचं. एक काम करा म्हणले, आता जावा घरला, 7व्या दिवशी आतापासून 7व्या दिवशी मी तुम्हाला पैसे माझ्या सेवकाकडे कोणाकडे तरी पाठवून देतो असं तो विसोबा बोलू लागला. तो म्हणे ब्राह्मणा विश्वास नाही माते तरी कोणी साक्षी ठेवी येते. मग मिळून 4 ग्रहस्थाते वायदा सांगत त्यापासी. आणि मग विसोबा त्या काशेगावच्या माणसांनी सांगितलं, महाराज तुम्ही जी बोलताय 7 दिवसानंतर न देतो,
विश्वासच नाही तुमच्यावर, कसं तुम्ही देता? नाही म्हणले मला गॅरंटी नाही, काहीतरी साक्षीदार लागतं. मग घरात त्याचे 4 गृहस्थ होते, 4 मुलं वगैरे होते, आणि त्यांना सर्वांना बोलवलं. गावातली काही विश्वासू लोक विसोबांनी साक्षीदारासाठी, हे बघा तुमच्या समोर सांगतो 7 दिवसांना याचे पैसे देतो असं म्हणून साक्षीदार 4 लोक आणून ठेवले. ग्रहस्थ पठाणाची सांगती बुद्धी, विसोबा असत्य न बोले कधी. 7वे दिवसी आधी द्रव्य पाठवून देईल. आणि गृहस्थ घरच्या लोकांनी सांगितलं, म्हणले हे बघा हे विसोबा कधीच खोटं बोलत नाही, आजपर्यंत ना खोटं बोलला नाही. मग तो 7व्या दिवशी तुम्हाला पैसे देणार, तो कसंही देऊ, कसं देईल आम्हाला माहिती नाही, पण हेतूपासून त्यानं शब्द दिला तुम्हाला म्हणजे तो देणार, तो कधीही खोटं बोलत नाही असं सांगतात. ऐसे ऐकून उत्तर तेथून उठील सावकार, मने गोष्टी समजून दूरवर आमचा लोंझ्या वारावा. आणि त्यावेळेस त्यानं लगेच ऐकलं त्या काशेगावच्या सावकाराने पठाणाने, ठीक आहे म्हणले बाबा चला. उठला तिथून गेला, 4 लोकांच्या सांगण्यावरनं गेला निघून, आणि निघून गेल्यानंतर आता तो काय करतो ऐका. आसो 6 दिवस लोटल्यावरी शोभा मानसी चिंता करे, मने वाट आयसे म्हणून ते समयी पठाण गेला कासे गावी, मने व्हायला पुरता लवलाही द्रव्य घेईन क्षण मात्रे. असो 6 दिवस लोटल्यावर शोभा मानसी चिंता दूर, मने वाट पाहिल सावकार कैसा विचार करावा. आता बघता बघता विसोबांनी सांगितलं होतं काशेगावच्या माणसाला, सावकाराला तुम्हाला आजपासून 7व्या दिवसानं पैसे देतो. 6 दिवस गेले, 1 दिवस शिल्लक राहिला. विसोबाला अवघड वाटलं, म्हणले आपल्याकडे पैशाची काहीच व्यवस्था झालेली नाही, आता उद्या सावकार वाट बघत बसत असेल, कुठून त्याला पैसे द्यावे, काय करावं विचार करू लागला. असत्य बोलिलो नव्हतो गोष्टी, ती आता प्राक्तनी आली सेवटी. ऐसा उद्वेग करी पोटी, विवेक दृष्टी करुनिया. विचार केला त्यांनी. विसोबांनी म्हणले आपण कधी खोटं बोललेलं नाही आजपर्यंत, जन्माल्यापासून आतापर्यंत तर आपण कधी खोटं बोललो नाही. आणि आता उद्या 7वा दिवस उजळल्यानंतर ना त्याला जर पैसे पोचले नाही तर आपलं जे काही जन्मधारभ्य, जन्मापासूनची व्रत आहे खोटं न बोलायचं, ती खोटं होईल. त्याच्यामुळं त्यांनी काय करतात ऐका. करीत बैसला देव पूजन, परी कदापि स्वस्त नवे मन. ऋण कार्याचे लागले ध्यान, चंचलपण आवरेना. आणि तो भगवंताची पूजा करण्यासाठी बसला. पंढरपूरमध्ये राहत होता, देवघरामध्ये गेला, देवाच्या पूजेला बसला, पण मन लागाना महाराज, मन लागाना गेलं. ते सावकाराचं टेन्शन होतं काशेगावच्या, त्याला पैसे कुठनं द्यायचे, कसे द्यायचे, हीच डोक्यामध्ये चिंता होती. देवपूजेला मन लागाना, भजनाला मन लागाना, कुठंच मन लागाना. वाचा. ऐसे संकट देखून काय करीत रुक्मिणी रमण, विसोबाचा घुमस्ता पुरातन त्याचे स्वरूप धरिले. आणि इकडे भगवंताची भक्ती करत असल्यामुळे भगवान परमात्म्याने विचार केला विसोबा आपला भक्त आहे, आणि पंढरपुरातला आता काय बाकीच्या भक्ताला लांब लांब देवाला जावं लागत होतं, ही इथले इथं होतं. म्हणून त्या विसोबाचा जो गुमास्ता होता, गुमास्ता म्हणजे काय, काम करणारा नोकर, मुनीम होता. जुना विश्वास मुनीम, हे शब्द माहिती नसतं तो मुनीम. आणि तो घरी नोकर होता, मुनीम होता. त्याचं रूप भगवंतांनी धारण केलं, आणि त्या काशेगावला सावकाराकडे भगवंत गेले. उदल 700 द्रव्य होते, ते व्याजा सुद्धा घेऊन पंढरीनाथ. कासे गावी जाऊन त्वरित पठाणाशी बोलत ते धवा. आणि मग भगवंतानं त्या विसोबाच्या गुमास्ताचं नोकराचं स्वरूप धारण केलं. त्या काशेगावला गेले, सावकाराकडे पठाणकडे, आणि जाऊन काय सांग 700 द्रव्य होते, 700 द्रव्य त्याचे घेतले भगवंतानं. तर भगवंताला काय द्रव्याला कमी आहे, लगेच पंढरपुरावरून घेतलं द्रव्य निघाले. मी विसोबाचा गुमास्ता पुरातन, विदित असे तुम कारण. तुमचा वायदा पुरला म्हणून मधला येथे पाठविले. आता विसोबांनी काय सांगितलं होतं त्या सावकाराला, 7व्या दिवसानंतर 7 दिवस झाले की पैसे पाठवतो, मी येतो अशी म्हणते नाही, मी कोणाकडे का होईना पैसे पाठवतो. मग ही आला गुमास्ता नोकर विसोबाचा. आल्यानंतर मग त्यानं सांगितलं हे बा काय तुमचे पैसे.
विसोबाने तुम्हाला शब्द दिला होता 7व्या दिवशी पैसे पाठवतो, तर मी त्याचा जुना नोकर आहे, तुम्हाला माहिती आहे, माझा परिचय आहे, तरी त्यांना पाठवलेले पैसे घ्या. तरी व्याज मुद्दल हिशोब करूनी द्रव्य घ्यावे तुम्ही मोजूनी. ऐसे बोलता चक्र पाणी सावकार म्हणे विस्मित. आणि त्या गुमास्त्या रूपी भगवंतानी सांगितलं, हे बघा सावकार म्हणले तुमचे पैसे व्याज मुद्दल ह्याच्या सकट हिशोब करून आणलाय, तुम्ही पैसे मोजा, तोपर्यंत मी इथनं जात नाही. मोजा तुम्ही पैसे, तुम्हाला किती दिवस वेळ लागू द्या पैसे मोजायला, आणि इथून मोजून घ्या, मी विसोबाचा तो नोकर आहे, तुम्हाला माझा परिचय आहे, असं भगवंत सांगू लागले. मग पठाण पुसे ब्राह्मणाला द्रव्य मिळत नव्हते त्याजला. आणि कोण सावकार पाहिला आश्चर्य आम्हाला वाटत असे. मग त्या काशेगावच्या सावकारानं सांगितलं, गुमास्त्याला विचारलं, म्हणले कुठून आणले ती पैसे? त्याला पैसे खायला मिळत नव्हते, आम्ही वृत्तांत ऐकला होता, आम्हाला त्याची परिस्थिती माहित आहे. मग त्यानं दुसऱ्या सावकाराकडून उसने आणले का काय, कुठून आणले असं तो विचारू लागला. यावरी बोले रुक्मिणीपती शोभाची सात्विक व्रती. असत्य न बोले कल्पांती निश्चय चित्ती असो द्या. भगवंताने सांगितलं, हे बघ सावकारा, पैसे पोचण्याशी मतलब आहे, कुठनं का आणा काय घेणं नाही. तो खोटं बोलत नाही, भगवंताने कुठनं आणलं नाही सांगितलं, तो खोटं बोलत नाही. त्यानं तुम्हाला शब्द दिला ना 7व्या दिवशी मिळतील, हे पैसे घेऊन आलोय, जमा करा. संनिध वैसोनी जगत जीवन रोखा अनविला त्यापासून. मने चौघेग्रस्त बोलावून हिशोब करून घेही का. आणि मग त्यावेळेस भगवंताने त्याच्याकडून चिठ्ठी लिहून आणली, पैसे जमा झालेली स्लिप त्या सावकाराकडून काशेगावकडून आणले. विसोबा सराफच्या घरी आले आणि घरचे जे गृहस्थ होते त्यांच्या हवाली केलं. बघा म्हणले, साक्षीदार वाचा. साक्ष ठेवूनी गावीच्या लोका खरा करूनी दिदला पैका. त्यापासून घेऊन रोखा निज भक्त सखा काय करी. आणि भगवान परमात्म्यानं त्याच्याकडून ती स्लिप घेतली, पैसे जमा केलेली. त्याच गावचे काही 4 लोक होते, ते साक्षीदाराला बोलवले आणि तिथून भगवान परमात्मा इकडे पंढरपूरला आले. काय करतात, सत्वर येऊनी पंढरपुरी गेला विसोबाचे घरी. किंचित रोखा फाडून शिरी पुस्तका भीतरी बांधिला. आणि भगवान परमात्म्याने काय केलं, विसोबाच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर ना ती सावकाराकडून जी चिठ्ठी आणली होती, रोखा म्हणजे ती स्लिप म्हणा, स्लिप आणली होती पैशाची, पैसे जमा केलेली ती स्लिप आणली. त्या सावकाराची सही घेऊन त्यातलं एक छोटस तुकडा फाडला आणि जी रोज पोथी वाचत होता, आता भक्ती विजय आपण वाचतो, ते बी घरी रोज पोथी लावलेली होती, कोणता ना कोणता ग्रंथ वाचत होता. आता तो गीता वाचत होता, भगवद्गीता, त्या गीतेच्या पुस्तकामध्ये ठेवलं. गीतेची पोथी सोडून पाहत तो आपले नावाचे देखील खत. हस्ताक्षर ओळखीताची त्वरित विसोबा विस्मित मानसी. आणि मग भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी पाहिलं, त्या सावकाराकडून आणलेलं खत होतं, चिठ्ठी होती, पत्र होतं, भगवद्गीता वाचत होता. गीता उघडली, पहिल्याच पानावरती ते खत दिसलं, अक्षरही त्याचं, सगळं त्याचं वाचा. म्हणे याचे वारिले नस तरुण रोखा कोणी आणीला फाडून. कांता पुत्राशी वर्तमान पुसता झाला ते दवा. मग त्यानं पाहिली ती चिठ्ठी, पैसे जमा झालेली जी स्लिप होती. मग आपण तर त्याचे पैसे दिलेले नाही सावकाराचे, मग ही जमा झालेली स्लिप कुठून आणली विचारलं आपल्या बायका मुलांना, बाबा हे पैशाचं काय तुम्ही नेऊन दिलेत का? ते म्हणले आम्हाला काय माहिती नाही, व्यवहार तुमच्याकडे असतो. हा, फाटक्या खताशी देऊन ठिगळ मागुते जोडीले तत्काळ. मने ज्याचे त्याशी ये वेळ नेहून द्यावे आताची. आयसे म्हणून भाविक भक्त काशे गावी गेले त्वरित. तो पठाण भेटला बाजारात म्हणे काय निमित्त आले ती. आणि त्यावेळेस त्याने विचार केला, जाऊ द्या म्हणले, त्याचं खत आहे, त्याच्या त्याला तरी माघारी देऊ म्हणून निघाले. त्या काशेगावला जात होते. काशेगावला जात असताना त्याच गावातल्या बाजारामध्ये विसोबा सराफ आणि त्या सावकाराची भेट झाली. त्यावेळेस त्याने विचारलं, कसं काय येणं केलं? आयसे म्हणून भाविक भक्त तुमचा गुमस्ता पुरातन आज प्रांतकाळी आला त्वरे करून. व्याजा सुद्धा द्रेग देऊन
रोका घेऊन गेला की. त्यावेळेस ते असणाऱ्या सावकारानं सांगितलं, विसोबांना म्हणले तुमचा जो नोकर आहे घरामध्ये काम करणारा गुमास्ता, तो सकाळी आला होता, त्याने सगळं पैसे माझं व्याज सहित दिले आणि दिल्यानंतर मी त्याला स्लिप दिली. अशा पद्धतीने घडलेला प्रकार सगळा तो सावकार विसोबांना सांगू लागला. विसोबा चित्ती झाला विस्मित, म्हणे मजला तो नाही श्रुत, परी रोगाजी पुस्तकात अकस्मात देखील. विसोबांनी सांगितलं, हे बघा काय झालंय मला माहित नाही, पण पैसे तुम्हाला जमा झालेली जी स्लिप आहे ती मी माझ्या पुस्तकामध्ये माझ्या ग्रंथामध्ये पाहिली. कुठून आली, कशी आले, कोणी तुम्हाला पैसे दिले काही माहिती नाहीये. विसोबा बोलू लागले, दैवेतव नाही द्यावयासी आणि खतही आले आम्हा पासी, म्हणून लेवला हे तुम्हा पासी सांगावयासी पातलो. आणि त्यांनी सांगितलं, हे बघा पैसे आमच्या पशी नाहीत, पण तुमचं खता, तुमचं जो काही स्लिप आहे ती आमच्या पशी आली आणि तीच सांगण्यासाठी मी तुमच्या भेटीला आलो होतो असं सांगतात. ऐसे बोलता प्रेमळ भक्त सावकार म्हणे असत्य मात, ऋण वारील जा देखत ते बोलावून त्वरित आणले. मग सावकारानं ऐकलं विसोबाचं काय म्हणणं आहे. विसोबा म्हणत होते, मी कुठला नोकर पाठवला नाही किंवा मी पैसे दिले नाहीत एवढंच म्हणला. मग लगेचच त्या सावकारानं जी काही 4 त्यांच्या गावातले लोक साक्षीदाराला आणली होती त्यांना बोलवलं. काय करतात तेही तैसीची सांगती गोष्टी, आश्चर्य वाटले याचे पोटी, मग परतोनिया उठी पंढरी क्षेत्राशी पातला. मग त्या सावकाराचे 4 साक्षीदार लोक बोलवले. त्यांनी सांगितलं, विसोबा तो सराफ तुमचा जो एक नोकर आला होता त्याने व्याज मुद्दल सहित सगळे पैसे जमा केले. आश्चर्य वाटलं होतं, त्यांना काही बोललं नाही. गावाकडे आला आणि जो नोकर होता आपला जो ते सावकारापाशी गेला होता त्या नोकराला बोलवलं आणि विचारू लागले, पुला गुमास्ता बोला उड वर्तमान पुसले त्याला गुण, कैसे तुआ मुचे वारीले ऋण, यथार्थ सांगणे मज पासी. मग लगेचच आपला जो नोकर होता पुरातन रोजचा कामगार त्याला बोलवले. म्हणले, हे बघ गावकऱ्यांचं म्हणणं आहे तू त्यांना पैसे द्यायला गेला होता, काय आहे ती मला खरं सांग, गेला होता की नव्हता, गेला असेल तर कुठून दिले, काय दिले सगळं सांग. त्यावेळेस तो नोकर गुमास्ता काय बोलतो ऐका. तो म्हणे पांडुरंगाची शपथ मजानु मात्र नाही श्रुत, ऐसी ऐकताची मात नेत्री अश्रुपात वाहती. त्या नोकराने सांगितलं, विसोबा म्हणले तुम्ही किती दिवसापासून मला ओळखताय, तर मला राहायला घरी खायला पैसे नाहीत, पांडुरंगाची शपथ मी सांगतो मला यातलं काहीच माहिती नाही. मग सगळा प्रकार लक्षामध्ये आला, हे आता भगवंताशिवाय दुसरं कोणाचं काम नाही, हे आपल्या नोकराचं रूप घेऊन पैसे जमा करणे हे देवाचं काम आहे. म्हणून डोळ्यातून पाणी वाहू लागलं. म्हणे कृपा सागर जग जेठी, मजसाठी तुझा दासी कष्टी, देवाचे चरणी घातली मिठी, सदगत पोटी होऊन या. आणि मग त्यांच्या भगवंताच्या पाया पडला. म्हणले, देवा जे झालं ते आता झालं, माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास घ्यावा लागला. म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या पाया विसोबा पडू लागले. विसोबासी म्हणे रुक्मिणी कांत, सकळ क्षेत्री प्रकटली मात, नर नारी आश्चर्य करीत देखता प्रचित दृष्टीसी. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंतांनी विसोबाला सांगितलं, तुमची कीर्ती सगळे असणाऱ्या वया पंचक्रोशीमध्ये प्रगटली गेली आणि त्यांना पाहण्यासाठी देवाचं दर्शन झालेलं हे सगळं पाहण्यासाठी लोक येत होते. संकटी पडता भक्त प्रेमळ, त्याची तत्काळ पावे घन नीळ, न विचारिता काळ वेळ दीन दयाळ कृपाळू. आणि मग अशा पद्धतीने विचार केला, भगवान परमात्मा आहे, त्याला काही सांगावं लागत नाही महाराज, न सांगता तुम्हा सगळं भगवंताला कळत असतं. त्याच्यामुळे मग त्या भगवंताचं काम आहे आपल्या भक्ताची मदत करणं किंवा न सांगता करी सर्व काम. म्हणून त्या विसोबाचे पैसे भगवंतांनी दिले आणि त्यानं पैसा काय बंगला बांधण्यासाठी वापरला होता का? त्या विसोबानं अन्नदान करत होता दुष्काळी लोकांना, ब्राह्मण लोकांना. ती भगवंताच्या लक्षामध्ये आलं, सत्कार्यासाठी पैसा वापरला. म्हणून त्या ठिकाणी भगवंत त्याच्या घरची सगळी कामं त्याला मदत करत होता. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय.
संकटी पडता भक्त प्रेमळ त्याची तत्काळ पावे घन निळ न विचारिता काळ वेळ दिन दयाळ कृपाळू माझी कृती दोपारात देवाचे अवतार साक्षात होत भक्ताची रक्षी भगवंत हे नवल कोण ते म्हणता. आता महिपती बुवा सांगतायत बघा, पाठीमाग 3 युग झाली. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. पाठीमाग त्रेतायुग, द्वापारयुग आणि सत्ययुग. कृत आणि द्वापार अशा पद्धतीचे 3 युग झाले. भगवान परमात्म्याने पाठीमाग प्रत्यक्षता अवतार घेतला. कलियुगामध्ये भक्त आले, संत आले आणि त्या संतांच्या मदतीसाठी भगवंत येतो असं सांगतात. आणि कलियुगी प्रत्यक्ष पाषाण मूर्ती बौद्ध रूप्या सता श्रीपती जनाची दाखवणी नाना प्रचिती वाढविली कीर्ती संतांची. आणि कलियुगामध्ये भगवान परमात्मा पाषाण रूपामध्ये आहे. म्हणजे आपण दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे. आता ही पांडुरंगाची मूर्ती पाषाणाची आहे, पण आता देवाच्या मनात आलं तर ही मूर्ती सुद्धा चालू शकते. ही पाषाणामध्ये जरी असले तरी तो भगवंत आहे त्याच्यामध्ये. त्या मूर्तीमध्ये आपण मूर्ती आणल्यानंतर ना त्याची प्राण प्रतिष्ठा करतो. त्या मूर्तीमध्ये भगवंत स्वरूप पाहतो. आणि जर भक्ताला संकट आलं कलियुगामध्ये तर तीच मूर्ती रूपी पाषाणामधून भगवान परमात्मा बाहेर येतो आणि आपल्या भक्ताची मदत करतो. परी ती युगा परीस कलियुगाधिक ऐसे भागवती बोलिले चुक येते आउट घटिकात वैकुंठ नायक भेटताचे देख निज भक्तासी. ऐका महाराज, भागवतामधले शुकांनी सांगितले. शुक व्यास महाराजांची सुपुत्र आहे. आणि शुकांचं असं म्हणणं आहे बाकीच्या 3 युगामध्ये देव भेटत नव्हता. देव भेटायचं म्हणल्यावर उलट्या पायावर उभा राहून तपश्चर्या करत होती 60-60 हजार वर्ष, तेव्हा देव भेटत होता. ही पाठीमागची 3 युग. पण कलियुग ह्या 3 युगापेक्षा कलियुग श्रेष्ठ आहे, चांगलं आहे. का? कारण कलियुगामध्ये देव भेटायला जास्त वेळ लागत नाही. हाकेसर शिवडी गालोनी या स्तंभ फोडी, हाक मारला की देव येतो असं शुकांचं म्हणणं आहे. पण हाक मारायला आणि देव यायला तशी साधना, तशी नामस्मरण, तशी भक्ती करावी लागते असं सांगतात. परी एकची आहे अडथळा भक्त पाहिजे भाविक भोळा जो विकल्प जाळी नाही पडला तयाशी पावतो भगवंत. कलियुगामध्ये देव भेटतो. देव भेटत नाही असं नाही. आजही देव भेटतो, आताही भेटतो. पण कसं आहे, जो भक्त आहे तो भोळा पाहिजे आणि भाविक पाहिजे. त्याच्यापाशी ज्ञान असले की ज्ञानाचा गर्व येतो. मग त्याच्यामुळं भोळा आणि भाविक सामान्य वारकरी असले की त्याला देव दर्शन देतो. बरं, देवान दर्शन नाही दिलं तरी त्या वारकऱ्याला देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मदत करत असतो. ही साक्षात्कार आहे. म्हणून ग्रंथकर्ते सांगतात होय न होय म्हणून अंतरी दुचितपणे जो सेवा करी तरी तो आपल्या हिताची होऊन वैरी अंतरला दुरी हरिचरणाशी. आणि मग त्या ठिकाणी भगवंतापासून लांब जाण्याचं काय कारण आहे? आपला स्वार्थ आला. आपली जर आपण सोयीत पाहिली तर तो देवापासून अंतरतो आणि लांब जातो. म्हणून कलियुगामध्ये देव भेटणं थोडस अवघड आहे किंवा मुश्किल आहे असं सांगतात. मानसीच्या रुक्मिणी कांत की संकटी पडावे माझे भक्त मग मी उडी घालून त्वरित दूत कीर्ती वाढवीन. आता भगवंताच्याच मनामध्ये आहे की माझा भक्त अडचणीमध्ये यावा, संकटामध्ये पडावा. कारण का? तो संकटामध्ये असेल तर मला जायला चान्स आहे. भक्ताला जर रोजच भक्त बंगल्यामध्ये झोपायला लागला तर देवाची काय गरज आहे त्याला? म्हणून भक्त ही संकटामध्ये सापडावा. अहो, द्रौपदीचं काय मागणं होतं देवाला? सारखं दुःख दे द्रौपदीला. का? दुःखामध्ये देवाचा दावा करता येतो आणि दुःखामध्ये देव आठवता येतो. म्हणून सारखं दुःख दे. आणि भगवंतही तेच म्हणताय, मला भक्ताची मदत करायला मिळेल पण भक्त अडचणीमध्ये सापडला पाहिजे असं सांगतात. जैसा तारुबाई सोनी सरिते काठी मने बुडता पडावा माझ्या दृष्टी मग मी उडी घालून उठा उठी काढीन संकटी तयाशी. आता एखादा नावाडे असतो, तो असणारा नदीमधून नाव पलीकडे घेऊन जात असतो. पण त्याच्या मनामध्ये असं असतं एखादा नावातनं कोणतरी पडावा खाली. मग पडला की मी लगेच उडी घालून त्याला वाचवतो. त्याला वाचल्यावर फायदा आहे ना, जीव वाचवला, काहीतरी मिळाल असं त्याची अपेक्षा असते. तसं भगवान परमात्मा म्हणतायत कोणतरी संकटामध्ये पडला. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे महाराज, आमुचेनी भावे तुझं देवपणा ते का विसरून राहिलासी. तुकाराम महाराज म्हणताय देवा तुला किंमत आहे पण ते आमच्यामुळे आहे. तसंच भक्तामुळेच मला किंमत आहे. पण भक्त जर अडचणीतच नाही आला तर मला कोण विचारील? भगवंत बोलतात की दान शिळ घालून अन्न सत्र रात्रंदिवस हेची इच्छित मने मज पाशी आली अक्षुदित कर्ण तृप्ती तया लागी. आता अन्नदान करणारा व्यक्ती असतो
आता अन्नदानाची काय अपेक्षा असते? भुकीला माणूस माझ्याकडे यावा, भुकीलेला आला आणि मी त्याला जीव घातलं की मला समाधान अन्नदान केलेल्याच भेटतं असं सांगतात ना. तरी सद्वैद्याच्या वाटे चित्ता काही राजा अशी व्हावी व्यथा, मग औषध देऊन निज स्वार्था रोग सर्वता दवडीन. मग एखादा वैद्य असतो आणि त्या वैद्याला असं वाटतं की राजालाच रोग हवा, त्याला जर काय झालं तर मी औषध देणार, मग मला संपत्ती मिळेल, पैसा मिळेल, हा त्या डॉक्टरचा वैद्याचा स्वार्थ असतो असं सांगतात की ज्ञान वक्त्याचे म्हणी संशय घेऊन पुसावे कोणी, मग नाना परिजा दृष्टांत वचनी आशंका फेरून टाकीन. आता वक्ता असतो, सांगणारा असतो, सांगणाऱ्याच्या मनामध्ये असं असतं कुणीतरी प्रश्न विचारावे, प्रश्न विचारणारा बी विचारत नाही, सांगणारा बी सांगत नाही. कारण काय होतं महाराज, विचारणारं लय आडमुठ असतं, काही विचारतं, ग्रंथाच्या बाहेरचं पोथीच्या बाहेरचं विचारतं. मग वक्त्याला असं वाटतंय कुणीतरी विचारावं, पण विचारल्यानंतर ना वक्त्याला भीती वाटू नये, त्यानं अनेक दृष्टांत वव्या काढून त्याचं निरसन करावं असं सांगतात. देवी जगणी दे ठेवून दोन्ही कर मनाची इच्छी रुक्मिणीवर, की भक्तांनी घालिता मजवरी भार गटीत विचार करावा की. आणि तशा पद्धतीने भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे, कमरेवरती हात आहे, समचरण दृष्टी, विटेवरी साजिरी असं स्वरूप आहे. आणि त्यालाही वाटतं माझा भक्त जर अडचणीमध्ये पडला तर त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न आपण करू, भगवंत बोलतात. मग पाहून मी तया प्रती जगी अद्भुत वाढविन कीर्ती, हे सर्वता चिंतित श्रीपती परी कोणी न करते अधीर. आणि भगवान परमात्मा म्हणताय तो जर अडचणीमध्ये पडला तर मी त्याच्या हाकेला धावतो, उडी घालून त्याचं संकट निवारण करतो, हेच माझं कर्तव्य आहे. पण कोणी संकटातच पडत नाही, म्हणजे भक्त लोक माझ्यावरती भारच घालत नाही. देव बोलू लागले, ज्यानी सोडून अशा पाशा सांडली नाशवंत देहाची आस, त्यांनी ज भक्तांच्या कथा सुरस ऐकल्या सावकाश सज्जनानी. आता ग्रंथकर्ते सांगतायत हे बघा 57 अध्याय जवळजवळ संपत आले आणि पाठीमागच्या या सगळ्या 57 अध्यायामध्ये अशा भक्तांची तुम्ही चरित्र ऐकलंय की त्या भक्तांना माहित आहे नाशिवंत देह जाणार सकळ, देह संपणार आहे आणि देहावरती जे उदास आहे अशा संतांचं चरित्र आजपर्यंत आपण ऐकत आलो. काय सुरुवात झाली मागच्या ह्याच्यापासून, घ्या की आपण उद्या थोडेच वेळ ठेवायचे, मग किती घ्यायचे एवढं सगळं फलश्रुती जेवढं सांगतो. होईल तेवढं घ्या, फलश्रुती सांगतो. आता ग्रंथारंभ झाला येथून, त्याचे पुढती करावे मनन, आदि गणेश सरस्वती वंदुन सद्गुरु चरण आठविले. आता ह्याला कळस अध्याय का म्हणतात महाराज? ही शेवटचा अध्याय आहे. या अध्यायामध्ये एकच असतं, पहिल्या अध्यायापासून 56 अध्यायापर्यंत काय झालं. कारण कधी कसं असतं, काही लोक सप्ताहाला 7 दिवस जात नाही पण काल्याच्या कीर्तनाला येतात, तसं असतंय. तुम्ही इतके दिवस नाही येऊ द्या, पण या अध्यायाला आलं. पहिल्या अध्यायामध्ये कोणता संत होता, कोणता भक्त होता, त्यानं काय चरित्र केलं. पहिल्या अध्यायामध्ये काय असतं, पहिल्या अध्यायामध्ये गणेश सरस्वती वंदन, गुरुचं वंदन, मग पुन्हा सगळ्या संत लोकांची अवतार नियोजन तयारी. आता जी रोज पोथीला आहे त्यांना माहित आहे, जी रोज पोथीला असते त्यांना माहित आहे, पण जे आजच आलेले त्यांना पहिल्या अध्यायापासून काय झालं हे या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते सांगतात. कलियुगी दोष झाले बहुत, एक क्षीरसागरी झाले श्रुत, मग भक्ताशी सांगे लक्ष्मीकांत अवतार घ्यावे मृत्यू लोकी. आणि पहिल्या अध्यायामध्ये अशी कथा झाली की कलियुग चालू झालं आणि कलियुगामध्ये दोष झाले. असत्य एवढे पाप नाही, सत्य एवढे सुकृत नाही, खोटं बोलणं ही पाप आहे. आणि ही दोष वाढत गेली कलियुगामध्ये. भगवंतानं वैकुंठामध्ये सगळे भक्त लोक एकत्र केले आणि सांगितलं प्रत्येकाने मृत्यू लोकांमध्ये जावा आणि अवतार घ्या. नाम महिमा प्रकट करून भजने लावावे सकळ जन, हे प्रथम अध्याय निरूपण केले श्रवण सकळे की. पहिल्या अध्यायामध्ये काय ऐकलं आपण? या भक्ती विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये असं ऐकलं, भगवंतांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सगळे भक्त गोळा केले आणि भक्तांना सांगितलं मृत्यू लोकांमध्ये जावा, अवतार घ्या आणि नामाचा महिमा सांगा. आणि नामाचा महिमा सांगून जे काही भोळे भाविक लोक आहेत
त्या लोकांना भक्तीच्या मार्गाला लावा, हीच कथा पहिल्या अध्यायामध्ये झाली. तस्करी छळले जय देवा कारण पद्मावतीचे गेले प्राण प्रेत उठविले जग जीवने निरूपण दुसऱ्यात. दुसऱ्या अध्यायामध्ये या भक्तिविद्येच्या दुसऱ्या अध्यायामध्ये व्यासांचा अवतार होता जयदेव. त्या जयदेवानं काय केलं, त्याचा असणाऱ्या चोरांनी त्या ठिकाणी लुटून टाकलं, त्याचा हात पाय मोडले. पुन्हा पद्मावती बरोबर लग्न झालं. मग लगेचच राजानं त्या सती पण पाहण्यासाठी त्या राजाच्या पत्नीनं पद्मावतीला सांगितलं. मग नवरा मेला असं झालं, मग ती लगेच मृत्यू पावली. पुन्हा तिला जिवंत केलं. ही चरित्र आता हे काही सगळं सांगायचं म्हणल्यावर 11 वाजतील महाराज हीच अध्याय सांगायला. म्हणून ही अध्याय जयदेवाचं निरूपण दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. पाषाण नंदी जेविलान प्रेत उठविले आशीर्वाद करुण तुळशीदास आशिर गुणंदन तृतीय अध्यायी भेटले. तिसऱ्या अध्यायामध्ये तुळशीदास पाषाण नंदीला जेवण त्या ठिकाणी खाऊ घातलं. त्याच्यानंतर तुळशीदासांना भगवान परमात्म्यानं आपलं तो बघितलं, ऐकला पण चरित्र. बायकूर शिवाय त्याला करमत नव्हतं. मग पत्नीला भेटायला निम्म्या रातचं गेला होता. पत्नीने सांगितलं मला भेटायला एवढा मोठा 8 तास केला, तोच 8 तास जर भगवंताच्या कार्याला लागला असता तर मग काय झालं असतं. म्हणून तो भगवंताची भक्ती करून रामाचं दर्शन तुळशीदासांना झालं. तिसऱ्या अध्यायातली कथा संपली. शिंपल्यात सापडला नामा भक्त दामाशेठी आनंदला बहुत गोनाईचे संवादले पंढरीनाथ हे चौथ्यात निरूपण. पुन्हा मग त्या ठिकाणी असणारे दामाजी शेट्टी शिंपल्यामध्ये उद्धवांचा अवतार आहे नामदेव महाराज. शिंपल्या सापडला, त्या शिंपल्यामध्ये लिकरू सापडलं आणि मग भगवान नामदेव महाराजांचा अवतार झाला. चौथ्या अध्यायामध्ये नामदेवानं मूर्तीला, पांडुरंगाच्या मूर्तीला अट्टहासन आग्रहानं जीव घातलं. म्हणून ही असणारी नामदेवांची कथा चौथ्या अध्यायामध्ये सांगितली. आयोनी संभव भक्त कबीर गोमयनाग्रही वाढला थोर शेला विनोदी रंगदारा केला सत्वधीर निज कृपे. 5व्या अध्यायामध्ये काय कथा केली. भक्त कबीर शेला विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता आणि राम शेला विकायला येत होते कबीराच्या सोबतीमध्ये. आणि कबीराने आढळ भक्ती केली आणि भगवंतावर त्यांनी निस्सीम प्रेम दाखवलं. हीच कथा 5व्या अध्यायामध्ये सांगितली. संतासाठी केली चोरी कमाल वधिला पुल्या करी नृपवरे घातला सुळावरी साधुनी धडकरी उठविला. आणि मग साधू संतांना जेवण घालायचं म्हणून चोरी करायला आपल्या मुलाला पाठवलं. चोरी करत असताना तो सापडला. सापडल्यावर त्याचा असणार मुंडकं छाटलं गेलं म्हणून त्याला मारलं संतांच्या कार्यासाठी. साधू संतांनी पाहिलं तुमचं रोज येतो, प्रत्येक वर्षी येतोय, तो मुलगा कुठं आहे. त्यावेळेस मुलगा सापडला नाही. मग साधू संतांनी हाक मारली, मेलेला मुलगा जिवंत झाला. ही कथा पुढे निघाली. अंगणी मिळाला वैष्णव मेळा तेव्हा कबीराशी अयोध्यानाथ पावला अगणित कबीरा पण झाला सप्तमाध्याय संपला येथोनी. 7व्या अध्यायामध्ये काय झालं, अंगणामध्ये कबीरांचा मुलगा जो मृत झालेला होता तो मृत झालेला मुलगा वाचवला गेला. मग रामचंद्रांनी कबीरांना दर्शन दिलं. 7व्या अध्यायामध्ये भक्त कबीराची कथा संपली. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर येतीच्या पोटी झाले अवतार त्याची वाळीत घाली ती द्विजवरा ही कथा सुंदर आठव्यात. 8व्या अध्यायामध्ये काय कथा निघाली तर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताई आणि सोपान चौघांचे अवतार झाले. चौघांचे अवतार होऊन चौघांनाही त्या ठिकाणी लोकांनी, आळंदीतल्या लोकांनी वाळीत टाकलं. ही कथा 8व्या अध्यायामध्ये सांगितली. 9व्या अध्यायी प्रसिद्ध रेड्यामुखी बोलविले वेद पितर जेविले मंत्र शब्दे ही लीला घात दाखविली. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखामधून वेद बोलवले आणि पितर आणले जेवायला. वारलेले जे मेलेले पितर होते ती जेवणासाठी आणले होते. ही कथा 9व्या अध्यायामध्ये सांगितली. ज्ञान देवे पंढरीहुनी नामयाशी नेले तीर्थाटनी हस्तिनापुरी हरी कीर्तनी गाय उठविली दशमात. आणि 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले, नामदेवांना तीर्थयात्रेला घेऊन गेले. हस्तिनापूरला आल्यानंतर तो अविंद होता, त्यानं गाय मारली कीर्तनामध्ये आणि मेलेली गाय कीर्तनामध्ये जिवंत केली. ही कथा
10व्या अध्यायामध्ये झाली. कबीर कांता सत्वशीळ मोठी वाण्याशी अनुताप झाला पोटी नामदेवाने त्याच्या भेटी एकदशात गोष्ट ही. 11व्या अध्यायामध्ये कबीरांची पत्नी सुंदर होती. वाण्याला तिचा मोह झाला होता म्हणून वाण्यानं कबीराच्या पत्नीच्या वशिलेवरती त्याला धन दिलं होतं. पत्नी उदार ठेवली होती आणि त्या पत्नीचं सत्व सांभाळण्यासाठी भगवंतानं त्या ठिकाणी त्या वाण्याला अनुताप झाला. अनुताप झाल्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी वाण्याला भगवंताच्या भजनेला लागला. पुन्हा मग कबीरांना ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज भेटले. ही कथा 11व्या अध्यायामध्ये सांगितली. मारवाडात तृषेने पिले तेव्हा कुपातील उदकवर आले नागनाथी देवालय फिरविले ते द्वादशात झाले की. आता 12व्या अध्यायामध्ये मारवाड देशामध्ये ज्ञानेश्वर नामदेव महाराज गेले. दुष्काळामध्ये उन्हातानाची तहान लागली. विहिरीच्या तळाला पाणी होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्यावरती वर आणलं. नामदेव महाराजांनी भक्तीनं ती पाणी वर आणले. पाणी पेले. औंढा नागनाथाला आले. तिथलं मंदिर भगवंतांनी नामदेव महाराजांनी कीर्तनामध्ये फिरवलं. ही कथा 12व्या अध्यायामध्ये सांगितली. त्रयोदशाध्यायी मागवद्यात नामया सवे देविले पंढरीनाथ म्हणून तुझ्याने वळता घातले न कळत देवासी. 13व्या अध्यायामध्ये नामदेवाच्या तीर्थयात्रेचं उद्यापन करायचं होतं म्हणून मोठा समारंभ साजरा केला. भगवान परमात्मा नामदेव बरोबर जेवले. त्यावेळेस ब्राह्मण लोकांनी देवालाच वाळीत टाकलं. ही कथा 13व्या अध्यायामध्ये झाली. निज भक्त बहु आवडती मज हे रुक्मिणीशी सांगत्या दोक्षज सत्यभामिनी नारदाशी गुजा चतुर्दशाध्यायी पुसिले. आणि 4थ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी 14व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं नारदांनी सत्यभामेला सांगितलं हे की देव तुझ्यावर जीव लावत नाही रुक्मिणीवरती आहे. त्यावेळेस सत्यभामेनं नारदांना जे प्रश्न विचारला जे ज्ञान विचारलं ते ज्ञानाचं निरूपण 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. धरुणी चतुर्भुज रूप सगुणा द्विजाशी साक्षात दिदले दर्शन ज्ञानदेवासी निर्विले जाणा याची निरूपण 15व्यात. 15व्या अध्याय पुढे लागला आणि 15व्या अध्यायामध्ये ब्राह्मणांना भगवंतानं चतुर्भुज स्वरूप दाखवलं. ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून पंढरपूरला आले होते. त्यांची तीर्थयात्रा संपली आणि ज्ञानेश्वर महाराजांना परत आळंदीला पाठवलं. ही कथा 15व्या अध्यायामध्ये झाली. देव सावत्याच्या भेटीशी गेला उदर चिरुणी लपविले त्याला हे कौतुक दाखवून नाम याला कुर्मदासा भेटला 16व्या 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सावत्याच्या भेटीला म्हणजे कुर्मदासांनी लवळला आल्यानंतर वारकऱ्याच्या हातामध्ये निरोप पाठवला. मग देवाने नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराजांना बरोबर घेतलं. कुर्मदासाच्या भेटीला जाण्याच्या आधी सावता महाराजांचा मळा लागला. मग लपायला जागा सावत्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा लपले आणि हृदयबंदी खाना केला. हात विठ्ठल कोंडीला आणि मग सावता माळीला भगवंतानं दर्शन दिलं. सावता माळी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आणि भगवंत कुर्मदासाला 16व्या अध्यायामध्ये भेटले. गोऱ्या कुंभाराने तुडविले बाळकाशी कीर्तनात पावले ऋषिकेशी थोटे हात फुटले त्यासी बाळक जरणीशी दिदले पै. पुढे त्या ठिकाणी असणारे गोरा कुंभार असणाऱ्या गोरा कुंभाराने माती तुडविता नाही स्थिती आठविता चित्ती पांडुरंग आणि माती तुडवत असताना लेकरू मध्ये आलं. चिखलामध्ये लेकराला तुडवलं. गोरा कुंभाराने बायकोने शपथ घातली आता माझ्या अंगाला हात लावलं तर पांडुरंगाची शपथ आहे म्हणून संसार थांबला. पुन्हा मग पत्नीने सहज हात अंगावरती घेतला. हात तोडून टाकले. चालू कीर्तनात गोरा कुंभारला हात मिळाले. लेकरू रांगत जिवंत झालं. ही कथा पुढे निघाली. मांजरीची पिल्ले घातली आव्यात तयाशी रक्षित पंढरीनाथ राका कुंभाराची वैराग्य अद्भुत चरित्र 17व्यात ही झाली. पुढे 17व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी असणारा एक कुंभार त्या असणाऱ्या कुंभाराच्या मांजरीची पिल्ल त्यानं तसंच मडकं आतमध्ये घातलं होतं. पिल्ल्यासहित मडकं भाजलं. जी मडक्यामध्ये पिल्ली होती ते असणारा अग्नीमध्ये सुद्धा तापलं नाही. पिल्ली बाहेर काढली. राका कुंभाराला अद्भुत ज्ञान प्राप्त झालं. ही कथा 17व्या अध्यायामध्ये सांगितली. 18व्या अध्यायी कथा अद्भुत नामयासी हसले सकळ संत मग विसोबा गुरु पंढरीनाथे करुणिंदले त्याला. पुन्हा 18वा अध्याय लागला. 18व्या अध्यायामध्ये कच्च मडकं म्हणून सगळे असणाऱ्या लोकांनी सगळ्या संतांनी नामदेव महाराजांवरती हसले. गुरु नाही कच्च ज्ञान नाही काही नाही. मग विसोबा भक्त
त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा कर्तव्य कार्य दाखवलं, ही कथा पुढे निघाली. आणि हात लाविताचे नाम यास वाळूचे झाले परिस, हे कौतुक परिसा भागवतास दाऊन अनुग्रह दिला की. आणि पुन्हा त्या ठिकाणी असणाऱ्या नामदेवानी जिथं हात लावील किंवा तिथं सोनं परिस्वत होतं, वाळूला जरी लावलं तरी असणारी ही कथा पुढे निघाली. 19व्यात कथा ऐशी हवालारे छळले जगन मित्रासी, मग व्याघ्र रूपे घेऊन ऋषिकेची कौतुक जनाशी दाखविती. आता इथं परळीमध्ये जगन्मित्र नागनाथांचं मंदिर आहे. जगन्मित्र नागा हवालदारांना, त्या परळीमधल्या हवालदारांना त्यांना त्रास दिला. वारण्यामध्ये गेले, जिवंत वाघ घेऊन आले गावामध्ये, आणि गावामध्ये वाघ आणल्यामुळे जगन्मित्र नागा त्यांचं नाव प्रचलित झालं. परळीमध्ये जर गेला तर तिथं ती मूर्ती आहे, तिथं ती सर्व त्यांचं अजून त्या ठिकाणी आहे चरित्र. ही कथा 18व्या अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये सांगितली. जोग्याचे अनुताप झाला थोर, वृषभ लावून दंड विडे शरीर. 56 अध्याय येऊ द्या. जोग्याचे अनुताप झाला थोर, वृषभ लावून दंड विडे शरीर. तयशी भेटला षडरंगर भयवर दिदला पै. आणि पुन्हा त्या ठिकाणी 20वा अध्याय निघाला. त्या 20व्या अध्यायामध्ये काय झालं आहे? 38पर्यंत तरी जाऊ की 5 संपत आहे हो. 20 पर्यंत घ्या. द्वैत भेद शंकर हरी, ऐशी मानी सोनार नरहरी. त्याशी एक रूपी विठला मुरारी, 20व्यात परी झाली. 20व्या अध्यायामध्ये नरहरी सोनार यांना त्या ठिकाणी असणाऱ्या महादेवाचं भगवंताचं दर्शन झालं. ही कथा 20व्या अध्यायामध्ये. ही चरित्राला मी नव्हतो, अयोध्येला गेलो होतो, त्याच्यामुळे मला माहिती नाही ही चरित्र कथा. पण आता आज सगळे कुठल्या अध्यायामध्ये काय निघालं हे सगळं ऐका. 21व्यात कथा अद्भुत, जणी सवेदळे तो पंढरीनाथ. तिच्या अभंग स्वकरलीत, देखुनी संत हसले पै. आणि 21व्या अध्यायामध्ये काय कथा निघाली की जनाबाई बरोबर भगवान परमात्मा दळण करत होते, आणि त्यावेळेस जनाबाईला सगळे गावातील लोक हसत होते. ही कथा 21व्या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते सांगतात. शंकराने पार्वतीशी उपदेश केला, तो मत्स्याचे पोटी मच्छिंद्रे झाला. विभूतीचा गोरक्ष भला, उकरड्यात जन्मला निघाले. आणि पुढच्या अध्यायामध्ये आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती. महादेव आणि पार्वती संवाद करत असताना माशानं तो संवाद ऐकला. तिथून पुढे मच्छिंद्रनाथांचा अवतार झाला, विभूतीपासून गोरक्षनाथांचा अवतार झाला. ही कथा पुढे निघाली. सांग देवे व्याघ्राचे वहन केले, मग ज्ञानदेवे भिंतीस चालविले. विश्रांत वटाखाली भेटले, 22व्यात चरित्र हे. 22व्या अध्यायामध्ये चांगदेवाला गर्व झाला. वाघावर बसून आला चांगदेव, हातामध्ये साप घेऊन, हासूड सापाचा घेऊन. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले ही वाघावर बसून येते तर आपण भिंत चालू, म्हणून चालविली झाड भिंती. हरली सांगा याची भ्रांती, मोक्ष मार्गीच्या सांगाती ज्ञानोबा माझा. ही कथा 22व्या अध्यायामध्ये सांगितली. 23व्यात चोखा मेळाख्यान, आणि जीवा तत्वा दोघे ब्राह्मण. कबीराचे शिष्य झाले म्हणून सोयातीने वाळीत टाकिले. पुढे 24वा अध्याय निघाला. त्या 24व्या अध्यायामध्ये चोकोबाची कथा निघाली. त्या असणाऱ्या चोकोबाच्या पत्नीचं त्या ठिकाणी बाळंतपण भगवंतांनी केलं त्यांच्या बहिणीच्या रूपामध्ये येऊन. ही कथा आपण पुढे त्या ठिकाणी ऐकली. 24व्यात पद्मनाभाची कथा, व्याधी निरसली श्रीराम म्हणता. कबीराने वाण्याची विकली कांता, ती वार्ता निरूपिली. 24व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी पद्मनाभाला व्यथा झाली होती. श्रीराम नामस्मरणाने ती व्यथा संपली. पुन्हा वाण्याला कबीरानं आपली पत्नी वाण्याला देणी किंवा विकून टाकली. ही कथा 24व्या अध्यायामध्ये झाली. चर्मात शाळेग्राम घातला की मर्त, ब्राह्मणाने छळीला रोहिदास भक्त. मग उदरी दाखविले इंदू पवित्र, 25व्यात चरित्र हे. 25व्या अध्यायामध्ये 25 अध्यायामध्ये काय झालं, रोहिदासानं त्यांना चांभार त्याचा धंदा होता, व्यवसाय होता, त्याच्यामध्ये शालिग्रामाची मूर्ती होती. ही कथा 25व्या अध्यायापर्यंत झाली. आता 56 अध्याय आहेत. आज एकादशी आहे, आपल्याला भजनी मंडळ आलेले भजन करायचंय, आणि भजन करायचं असल्यामुळे आज आपण 25 अध्यायापर्यंत थांबू. आता इथून पुढे 56 अध्यायामध्ये काय काय निघाल उद्याच्या प्रसंगामध्ये ऐकू. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान. चर्मात
शालिग्राम घातला की मरत ब्राह्मणे छळीला रोहिदास भक्त मग उदरी दाखवले यज्ञ पवित्र पंचविशात चरित्र हे ग्रंथ करते श्री संत सांगतायत 25व्या अध्यायामध्ये रोहिदास आणि त्या असणाऱ्या रोहिदासांच्या चरणामध्ये शालिग्राम मूर्ती होती म्हणून ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं आणि त्या असणाऱ्या शालिग्रामामध्ये सुद्धा भगवंत रोहिदासांनी दाखवला ही कथा 25व्यात सांगितली. 26व्यात पिपाजीनं अनुताप राजे तिथले टाकून द्वारकेहून येता राम कृष्ण उपदेश व्याघ्रासी तिथे लाभली. 25व्या अध्यायामध्ये पिपाजी नावाचे भक्त आहेत आणि त्या असणाऱ्या भक्तांनी त्या ठिकाणी काय केलं पिपाजी वाघाला उपदेश केला असं सांगतात. सारखं महाराज त्याला इथं पान आहे ना. तुला सारखा मध्ये येऊ नका मला. खाली ठेवले राम खायचं कसं नरसिंह मेहताचे चरित्र थोर तिचा पावे अशी भेटून श्री शंकर रास मंडळ दाखविले. आणि पुन्हा त्या ठिकाणी असणारा नरसिंह मेहता भगवान श्री कृष्णाचा भक्त त्या नरसिंह मेहताच्या प्रत्येक संकटामध्ये भगवंत धावले त्याच्या मुलाचं लग्न केलं पुढे कथा निघाले. त्याच्या पुत्राचे करुणी लग्न हुंडी भरी जगजीवन कन्येचे होता ओट वरण वस्त्रभूषणे पुरविली. नरसिंह मेहताच्या मुलाचं लग्न केलं भगवंताने त्याच्या मुलामध्ये जी जी लागल जी जी कुळी मागल ती सामग्री आणून भगवान श्रीकृष्ण पुरवत होते ही कथा पुढे निघाले. रामदासाची भक्ती देखोनी ठाकुराचे आले चक्रपाणी 31व्यात चरित्र सज्जनी याची वर्तने जाणीजे. 31व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी रामदासाची भक्ती पाहिली आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेला आले भक्तीसाठी ही कथा 31व्यात सांगितले. 32व्यात मथुरेची मूर्ती हरिद्वारी आली चालोनी राती 33व्यात सूरदासा प्रति मथुरेशी श्रीपती भेटले की. ग्रंथ करताना मी पटापटा घेतलं त्यांना बी कळते टाइम चाललाय. अगोदर एका ओळीत एक आदेश सांगायचे आता एका ओळीत 2 आदेश सांगायला काय झालं त्या ठिकाणी असणारा नरसिंह मेहताच्या मुलाचं लग्न लावलं पुन्हा त्या ठिकाणी असणारा 32व्यात मथुरेची मूर्ती हरिद्वारी आली चालोनी राती 33व्यात सूरदासा प्रति मथुरेशी श्रीपती भेटले. 32व्या अध्यायामध्ये 2 ब्राह्मणाची कथा होती निराधार ब्राह्मण आणि कल्याण ब्राह्मण. साक्ष देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या असणाऱ्या द्वारकेला हस्तिना काय ते हरिद्वाराला आले आणि पुन्हा 33व्या अध्यायामध्ये सूरदासांची कथा निघाली. 34व्यात ऐका. 34व्यात कथा सुंदर सेना नाही झाला रुक्मिणीवर डोई करुणी षड्रंगधर बोलविला नृपरणी जलिले. 34व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सेना नावी झाले आणि देवानं त्या असणाऱ्या राजाची मालिश त्याचं त्या ठिकाणी डोकं वगैरे दाबून दिलं सेना नावीच्या रूपामध्ये ही कथा 34व्यात सांगितले. 35व्यात कथा अद्भुत नृपोरे तोडविला पुला हस्त मग प्रसन्न होऊन जगन्नाथ केला पुरवत तैसाची. 35व्या अध्यायामध्ये राजाने आपला हात तोडला आणि भगवान श्रीकृष्णानं पुन्हा ते असणारा हात त्याचा जुळून दिला ही कथा 35व्या अध्यायामध्ये पाहिली. कर्माबाईची दे कोणी भक्ती तिज सेवेचे वेली पाषाण मूर्ती स्वप्न होताच पुजाऱ्या प्रती आश्चर्य चित्ती वाटले. आणि ते असणाऱ्या पुढे कर्माबाई 35व्याच अध्यायामध्ये 2 राजे होते आणि त्या असणाऱ्या कर्माबाईची कथा कर्माबाईची भक्ती पाहिली आणि भगवान श्रीकृष्ण कर्माबाईच्या बरोबर जेवले ब्राह्मणाला स्वप्न दृष्टांत झाला ही कथा 35व्यात सांगितले. 36व्यात कथा 2 सूरदास भक्त मदन मोहन जन जसवंता उदकी बुडविता जाण श्री रघुनंदने उचलिला. 36व्या अध्यायामध्ये 2 भक्तांच्या कथा सूरदास मनमोहन या भक्ताची कथा झाली आणि जन जसवंत नावाचा राजा पोरांनी दगड बांधून पाण्यात टाकला होता भगवान श्रीरामचंद्रांनी कुर्म रूप धरून त्याला वर उचलून त्याचा जीव वाचवला ही कथा पुढे निघाले. 37व्यात कथा सुंदर प्रेमळ भक्त रसिक मुरार त्याने वाराणसी उपदेश करुणी सत्वर बोलविला नृपर शरण मात्रे. आणि पुढे 37व्यामध्ये रसिक मुरार यांच्या गुरुला एका राजाने सगळं क्षेत्र दान दिलं होतं. एक दुष्ट माणसाने ती हिरावून घेतलं
रसिक मुरारांनी त्याला उपदेश केला. ही कथा पुढे निघाले. मीराबाई प्रेमळ भक्त 30 असे झाले अमृत 38व्यात हे चरित्र कथिले असे भाविक. 38व्या अध्यायामध्ये मीराबाई साठी घेतो विष पेला. विषाचा पेला बापानं दिला होता मीराबाईला आणि ते विष भगवंतांनी प्राशन केलं. ही कथा 38व्या अध्यायात सांगितले. कानोपात्रेशी भेटले पंढरीनाथ ही कथा 39व्यात. 40व्यात दामाजी पंत भक्त रुक्मिणी कांते रक्षिला. 39व्या अध्यायामध्ये कान्होबा पात्रा यांची कथा निघाली. कान्होबा पात्रानं मंदिरामध्ये गेली आलीच नाही. चुरटी नावाचं वृक्ष ठेवून तिचं अजूनही अस्तित्व आहे आणि पुढे त्या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी निघाली. 41व्यात मृत्युंजयाची ख्याती लिंगे ओ कवी हाती. 42व्यात अश्वधरुणी हाती भानुदासासी श्रीपती भेटले. 41व्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी असणार एक लिंग मूर्ती त्याची असणारी श्वानाच्या मुखामधून बाहेर काढली. 42व्यामध्ये संत असणारे भानुदासाला भगवंत 42व्यात भेटले. 43वा ऐका. विद्यानगरासी देव गेले मग पंढरी लागी भानुदास घेऊन आले. 1600 अकस्मात पल्लव फुटले हे चरित्र परिसले सज्जनानी. पुढे त्या ठिकाणी असणारे विद्यानगराला एक ब्राह्मण गेला होता आणि ब्राह्मणाचं राजानं भगवंताला विद्यानगराला घेऊन गेला पांडुरंगाला. भानुदास त्या विद्यानगराला जाऊन पांडुरंगाला घेऊन आले. ही कथा आपण ऐकले. 44व्यात बहिराम भटाप्रती नागनाथे जन्म दिला मागुती करुणी त्याची समजे निवृत्ती आत्मज्ञान प्राप्ती पै. 44व्या अध्यायामध्ये ती बहिराम भट नावाचा भक्त होता. त्यानं त्या ठिकाणी धर्मांतरण केलं होतं. पुन्हा मग तिकडे औंढा नागनाथला गेले आणि नागनाथ महाराजांनी त्यांना मारून पुनर्जन्म दिला. ही कथा 44व्यात सांगितले. 45व्यात एकनाथाख्यान जनार्दनासी गेले शरण त्यासी श्री दत्त दर्शन करुणी प्रसाद दिदला की. 45वा अध्याय सांगितला. 45व्या अध्यायामध्ये एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण गेले आणि त्यांना दत्तात्रयांचं दर्शन करवलं. ही कथा 45व्यात सांगितले. 46व्यात ब्राह्मण वेशे सेवा केली द्वारकाधीशे मग लोटली 12 वर्षे एकनाथाशी श्रुत झाले. 46व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णानं एकनाथांच्या घरी 12 वर्ष काम केलं पाणी भरण्याचं श्रीखंड नावाच्या रूपामध्ये आणि 12 वर्षानंतर ना एकनाथ महाराजांच्या हे लक्षात आलं. ही कथा 46व्यात सांगितले. साक्षात अवतार मारुतीचा जाण रामदास पळाले पडदे आडून मग पंढरीशी रुक्मिणी रमण राम रूप धरून भेटले. पुढच्या अध्यायामध्ये रामदास भक्त असणारे रामदास लग्नातून पळून गेले होते. ज्यावेळेस सावधान शब्द म्हटला तिथून निघून गेले. पुन्हा मग पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाने रामाचं स्वरूप रामाचं दर्शन रामदेसांना दिलं. ही कथा पुढे निघाले. 48व्यात कथायसी वैराग्य झाले तुकयासी कीर्तनात येऊन ऋषिकेशी परचक्रासी निवारिले. 48व्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा निघाली. वैराग्य संत तुकाराम महाराज यांना वैराग्य निर्मिती प्राप्त झाली आणि अशा पद्धतीची कथा 48व्यात आहे. 49व्यात ऐशारीती उपदेश केला कांते प्रती ग्रह लुटविले विप्रहाती उदार व्रती धरियली. 49व्या अध्यायामध्ये संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला उपदेश केला आणि ब्राह्मणाला आपलं सगळं घर लुटून टाकलं, दान दिलं. ही कथा 49व्यात सांगितले. 50व्यात कथा सुरस तुकयाचे पाठीवरी मारिला उस मग पत्र लिहून करणारा पंढरीस पाठविले. 50व्या अध्यायामध्ये बायकोन तुकाराम महाराजांना ऊस मारला. त्यांच्या पाठीवरती ऊसाचे 2 तुकडे केले 3 असं असणार. मग पुन्हा तुकाराम महाराज आजारी पडले. कालांतरानं मग भगवंताकडे वारकऱ्याच्या हातामध्ये पत्र 50व्या अध्यायात पाठवलं. निंबराजाच्या खांद्यावरी कीर्तनात उभे राहिले हरी 51व्यात ऐशापरी कथा चतुर जाणीजे. आणि ती वारकरी पंढरपूरला गेले. तिथं निंबराजे नावाचा भक्त होता. त्याला 2-3 वेळा भगवंतांनी वाळवंटात दर्शन दिलं. रुक्मिणी आई साहेबांनी दिलं. त्या निंबराजाच्या खांद्यावरती भगवंत लहान स्वरूप धरून नाचत होते. ही कथा 51व्या अध्यायात सांगितले. लाल लागो मंडप जळत शेख महम्मद अशी झाले श्रुत
कोरड्याच वह्या उदकात 52व्यात निघाल्या. आणि पुन्हा त्या ठिकाणी 52व्या अध्यायामध्ये तुकाराम महाराजाच्या कीर्तनात जळालेला मंडप शेख मोहम्मदाच्या कीर्तनामध्ये त्यांच्या लक्षात आला आणि तिथून त्यांनी मंडप विझवला. आणि पुन्हा त्या ठिकाणी ही कथा 52व्या अध्यायामध्ये सांगितले. बोधल्या आणि लुटले शेत सारा देतो पंढरीनाथ तोट्यात 18 कंचे भूत 53व्यात आणि लिखी. 53व्या अध्यायामध्ये श्री संत मानकुजी महाराज बोधले धामणगाव यांचं चरित्र आहे. त्यांच्या असणाऱ्या शेतामध्ये शेत वारकऱ्यांना लुटवलं गेलं. पुन्हा शेताची कणस दिली, छोट्या ताट्याला कणस आली. ही असणारी कथा 53व्या अध्यायात सांगितले. कीर्तनात उठविले प्रेत हासी कुणबीन केली गुप्त अंत्यजासी केले फजित 54व्यात कथा ही. 54व्या अध्यायामध्ये पुन्हा हासी कुणबीन भोसले महाराजांची सेवा करत होती. तिला वैकुंठाला घेऊन गेले भगवान परमात्मा. अत्यंत होता त्याची फजिती त्या ठिकाणी मानकोजी महाराजांनी केली. ही कथा 54व्या अध्यायात झाले. 55व्यात चरित्रे 4 श्रुती ऐकली असतील सादर गणेशनाथे सरोवर उपदेशीला निज कृपे. 55वा अध्याय आहे आणि त्या 55व्या अध्यायामध्ये 4 भक्तांच्या कथा आहे. आपण काल परवा ऐकली गणेशनाथ, केशव स्वामी आणि पुन्हा त्या ठिकाणी अशा पद्धतीची 4 संतांची चरित्र आपण ऐकले. गोमाई लतीफ शाह अशा प्रकारची 4 संत. आणि केशव स्वामीच्या कीर्तनात बचनाग खाता वाचले भक्त गोमाईशी उतरून पंढरीनाथी पानगे प्रीतीने खादले. आणि पुन्हा मग पहिला असणारा गणेशनाथ झाला. दुसरा केशव स्वामी बचनागाच्या वनस्पती काड्या दिल्या होत्या. भगवंतानी त्याचं विष शोषून घेतलं. अनेक माणसांचा जीव वाचवला. पुन्हा असणारी ती स्त्री गोमाई तिच्यासाठी भगवान परमात्मा तारू झाला. तिथून त्याला तारून नेलं. पुन्हा लतीफ शहाची कथा 55व्या अध्यायात सांगितले. लतीफ शहाचा भाव देखिला चित्राने तत्काळ विडा घेतला. यवन राजा चरणी लागला मग मंदिराशी गेला सत्वर. 55व्या अध्यायामध्ये असणारा लतीफ शहाचा भाव पाहिला आणि चित्र काढलेली मूर्तीनं ते असणारी राजाच्या हातातला पानाचा विळा खाऊन टाकला. मग राजा त्याच्या पायाला लागला. ही कथा 55व्यात सांगितले. 56व्यात कथा पूर्व संतोबा पवाराचा देखोनी भाव कुर्म होऊन देवादी देव यात्रा सर्व उतरविली. आणि काल आता आपण ऐकलेला 56वा संतोबा पवार आणि त्याची पत्नी त्या दोघांचं चरित्र. संतोबा पवार आषाढीला गेले. सगळी यात्रा पाठीमागे राहिली होती. भगवंतांनी कुर्मरूप धारण करून सगळी यात्रा त्या नदीवरनं तारून नेली. ही कथा 56व्या अध्यायात सांगितले. निळवाचे लग्नी साहित्य केले बेदरी मारुतीने मशिदीशी पाडिले. उद्धवचित घनाशी साहित्य केले 56व्यात वर्तले चरित्र हे. 56व्या अध्यायामध्ये ही कथा झाली. श्रीराम नवमी असताना उद्धव चितगण बेदरला गेले. तिथं कीर्तन चालू असताना हनुमंतानं एक मशीद पाडली. त्याच रामनवमीमध्ये अडथळा आणला म्हणून ही कथा 56व्यात सांगितली. विसोबा सराप भाविक पूर्ण त्याचे 57व्यात वारिले ऋण हे तो प्रस्तुत अनुसंधान केले श्रवण सकळानी. आता ही 57वा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये आपण ऐकलं विसोबा सराफ काशीगावचा एक सावकार त्याच्याकडे व्यवहार त्याचा असणार म्हणून भगवंतांनी फेडलं. ही आत्ताची कथा आहे. आता एवढ्यात ही कथा झाली. अशा पद्धतीनं भक्तिविजय आज समाप्तीला किंवा सांगतेला आला असं सांगतात. अंतबानी भगवत भट विठ्ठल पुरंदर एकनिष्ठ मैनावतीशी देखोनी निकट वैकुंठ पीठ संतोष रे. आणि पुन्हा त्या ठिकाणी असणारे अंतोबा नावाचे संत आहेत. भगवंत भट आहेत, विठ्ठल पुरंदर अशा प्रकारचे असणारे संत जगामध्ये आहेत. लालून खोजे परमानंद दादू पिंजारी पूर्णानंद बहिणी बाईचा प्रेम चंदनाचे गोविंद कीर्तनी. पुन्हा लालू नखोजी आहे, दादू पिंजारे आहे, बहिणाबाई आहे. हे असणारे संत जे आता त्यांची फक्त नाव आहे, त्यांचं चरित्र आपण याच्यामध्ये घेतलं नाही. अशा अनेक उदंड संत जगामध्ये झाले. हाय विजय राम विजय सार पांडव प्रताप ग्रंथ थोर ती श्रीधर स्वामी नाझरेकर पंढरपूर निवासी. हरिविजय ग्रंथ आहे, राम विजय आहे
आणि अशा पद्धतीने पांडव प्रताप आहे, पुन्हा जैमिनी अश्वमेध आहे. ही जी ग्रंथ आहे ही ग्रंथ श्रीधर स्वामींनी लिहिले. आणि श्रीधर स्वामी पंढरपूर पाशी नाझरे नावाचं गाव आहे, त्या गावामधले रहिवासी आहेत. महिपती बुवा सांगतात, शिवराम गोसावी पैठण कर नारायण निंबायाचा कुमर, त्याचा ऐकोनी कीर्तन गजर रुक्मिणीवर संतोषे. शिवराम गोसावी पैठणला राहत आहेत आणि त्यांचा मुलगा नारायण निंब आणि त्याचं कीर्तन ऐकल्यावर भगवंताला आनंद वाटतो. तो गयाचा बंधू कानया जाण धाकुटा कुमार नारायण, जेने कांतेचा त्याग करून केले गमन द्वारकेशी. तुकाराम महाराजांचा बंधू त्याचं नाव कान्हैया आहे. त्या कान्हैयानं काय केलं, स्वतःच्या पत्नीचा त्याग केला आणि भगवंताच्या भजनी भक्ती मार्गाला लागला. ही संत आहेत, यांचं चरित्र आपण यात सांगितलं नाही पण आहेत असं सांगतात. बोधल्याचा नातू भगवंत बाबा, तैसाची पैठण कर नरो बाबा बाबा, ज्यांच्या कीर्तनी अखंड ठेवा, गाईले देवा निज प्रेमे. मानकोजी महाराजांचा नातू खोदले महाराजांचा नातू भगवंत बाबा आहे. तसाच पैठणकर नरोबा बाबा यांचा सुद्धा कीर्तन देवाला आवडतं असं सांगतात. आनंद तनय प्रसिद्ध जनी, रघुपती विशेष पूर्ण ज्ञानी, जयाचे कीर्तनी ऐकोनी कानी, झाले ज्ञानी अति मूढ. आनंद तनय नावाचा प्रसिद्ध जगामध्ये भक्त आहे आणि त्याचा असणारा तो रामचंद्राचा उपासक आहे. त्याचं कीर्तन भगवंताला आवडत होत असं सांगतात. सेंदूर वादियात साचार मध्वा मुनीश्वर, भक्त थोर जो पद पद्य रचनी अति चतुर शारंगधर वसे केला. पुन्हा मध्व मुनीश्वर नावाचा एक भक्त आहे. तो काव्य संग्रहामध्ये निपुण होता आणि आपल्या पद कवित्वाच्या साह्यानं भगवंताला त्यानं वश केलं. शंकराजी बाबासी उर कर, ज्याचं कीर्तन गजर थोर, सिद्धांत ज्ञानी अति उदार, पाखंडियावर पंचानन. शंकरजी बाबा शिवूरचे होते आणि त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत उदार होते. त्यांच्या कीर्तनानं पाखंडेत सुद्धा त्याचं मत बदलतं उदार होतो असं सांगतात. अमृत राय भक्त प्रेम, ज्याचे कवित्वाती रसाळ, श्रवणी ऐकती निंदक खळ, द्रवती तत्काळ निज प्रेमे. अमृतराय नावाचे भक्त आहेत आणि त्यांचं कीर्तन एवढं गोड आहे. भाविक कपटी लोकांनी जरी कीर्तन, निंदकांनी जरी कीर्तन ऐकलं तेही प्रेमळ होत होते. असे ते अमृतराय नावाचे भक्त होते. ऐसे संत प्रेमळ जनी, जे ईश्वर कृपे वरदायिनी, दयाची निज चरणी नमन माझे साष्टांग. अशा पद्धतीचे अनेक संत आहेत आणि त्या असणाऱ्या सर्व संतांना माझा त्या ठिकाणी नमस्कार असावा असं सांगतात. 230 आहे ते ना, शेवटचा आकडा होय हरी. हा किती 230 आहे ते. 230 200 आहे आता. 23 आहे ते. किती झाले आता? 90 झाले. आज आहे 23. 10 घ्या, हे 10 23 10 15 घ्या. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. कुंडली गौराणी मोरेश्वर बाबा तांबेकर, जो भगवती धर्मी अति तत्पर, त्यांच्या चरणी वारंवार नमन माझे साष्टांग. मोरेश्वर बाबा आहेत. तांबवे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये ते राहतात.
आणि ते असणारे मोरेश्वर बाबा जे पंढरीचे एकनिष्ठ वारकरी येतात त्यांच्या चरणावरती माझा नमस्कार असो. जे एकनिष्ठ धरुणी अंतरी झाले पंढरीचे वारकरी. त्या प्रेमळ भक्ताचे चरणावरी नमन माझे साष्टांग. आणि तेच असणारे मोरेश्वर बाबा पंढरपूरचे एकनिष्ठ वारकरी आहे आणि त्या असणाऱ्या वारकऱ्यावरती त्या संतावरती माझं साष्टांग दंडवत महिपती बुवा सांगतात. धरुणीचा प्रेम उल्हास ज्याने पंढरी केला वास त्या नेत्रवासी आणि भक्तास नमन माझे साष्टांग. आणि त्या ज्यांनी उल्हास अंतकरणामध्ये धरून ज्या ज्या संतांनी पंढरपूरमध्ये वास केलाय त्या सर्व संतांच्या चरणावरती माझं साष्टांग दंडवत ग्रंथकर्ते सांगतात. आणि काही पुढे वैष्णव भक्त गुप्त प्रगट होणार बहुत त्यांच्या चरणी भावात माझा प्रणिपात साष्टांग. महिपती बुवा सांगतायत की इथूनही पुढे जे अनेक संत होणार आहे जे झाले जे पुढे होणार आहेत त्या सर्व संतांना माझा मनापासून साष्टांग नमस्कार. असंगी ईश्वराच्या विभूती गणती घेताना पुरे मती जेवी पर्जनाचा धारा पडती क्षेते त्यानं मोजवते सर्वथा. अहो ईश्वराचे अवतार आहेत. संत म्हणजे ईश्वराचे अवतार आहेत. जसं पावसाच्या धारा कुणाला मोजता येत नाही तेवढे जगामध्ये संत आहेत आणि त्या सर्व संतांच्या चरणावरती माझा नमस्कार. पृथ्वीवरी अंकुर उठले देख त्याचा सर्वता नव्हेची लेख की सागरेच्या लहरी अनेक धरावा लेख कोठवरी. अहो पृथ्वीवरती किती तृण आहे मोजता येतं का? त्या तृणाची संख्या करवता येत नाहीये. किंवा सागरामध्ये किती लाटा आहेत किती तरंग आहे ते तरंग जसे मोजता येत नाही तेवढे संत या जगामध्ये आहेत. दोलीला नाटकी रुक्मिणीकांत आपणाची झाला देवभक्त तयाहीच पाहता सकळ संत आले दृष्टी आणि असे. जो लीला नाटकी भगवान परमात्मा आहे आणि तोच संत आहे तोच भक्त आहे आणि असा असणारा भगवान परमात्मा त्याला माझा नमस्कार असो. येत सागराचे दर्शन सकळ सरितांचे देखिले जीवन का भास्कराशी करीतो नमन सकळ किरण देखिले. समुद्राचं जर दर्शन घेतलं तर बाकीच्या नद्याचं दर्शन घ्यायची गरज नाही. सूर्यदेवाला जर नमस्कार केला तर किरणांचंही त्याचं दर्शन होतं. तसा तो भगवान परमात्मा आहे त्याला नमस्कार केला सगळे संत आले असं सांगतात. अश्वथाशी प्रदक्षिणा करीतो देवा त्यात तरी त्याची आला सकळ शाखा जेवी निस्भक्त वैकुंठ नायका दैत सर्वता नसे की. वृक्षामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे पिंपळ आहे. त्या पिंपळाला नमस्कार केले की जगामधले सगळे वृक्ष आले. असं भगवंताला नमस्कार केला की सगळे संत आले. महिपती बुवा सांगतात. गोडी आणि साखर जायशी निवडिता नये चतुराशी देवी निजभक्ता आणि भीमा तिरवाशी एकाची मानसी जाणीजे. गोडी आणि साखर वेगळी करता येत नाही. किराणा दुकानामध्ये जायचं आणि त्याला सांगायचं साखर तुझ्यापाशी ठेव मला गोडी दे. देता येतं का? साखर बरोबर गोडी असते. तसं जिथं भगवंत आहे तिथं संत आहे आणि असं महिपती बुवा सांगतात. या दोहीचे कृपे करुणी भक्ती विजय झाला निर्माण श्रोत्याचे मनोरथ पूर्ण श्रवण मात्रे होतील. आता लक्ष देऊन ऐका महाराज. आपण गेले अनेक दिवसापासून भक्ती विजय ऐकतो. तुमच्या मनामधले ज्या बी इच्छा आहे श्रवण मात्रे पूर्ण होणार आहे. फक्त तुम्ही ऐकलं मनापासून. ऐकण्यामुळं ज्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील असं वरदान भगवंताचं या ग्रंथाला आहे. हे भक्त चरित्र अखंड गाता तयाशी ज्ञान होईल अद्भुत कृपा करुणी पंढरीनाथ भेटल निश्चिते या लागी. अहो जो भक्तांचं चरित्र अखंड गातो कारण देवालाही तेच आवडतंय. ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेही प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. ज्या भक्ताचं चरित्राचं वर्णन करताय त्यांना अद्भुत ज्ञान होणार आहे आणि भगवंताची त्याच्यावरती कृपा राहणार आहे असं वरदान या ग्रंथाला आहे. ग्रंथ संग्रह करिता घरी तरी विज्ञान येते त्याच्या मंदिरी बहुते सुदर्शन गिरटा करे निश्चयांतरे असो द्या. अहो निश्चय ठेवा विश्वास ठेवा. मी जी बोलतोय ते तुम्हाला वाचता आलं नाही वाचू नका. ऐकायला येत नसेल कान नसेल बहिरा असं ऐकू नका. पण घरामध्ये ग्रंथ ठेवा. भक्ती विजय ग्रंथ जर घरामध्ये ठेवला त्याच्यावरती संकटच येत नाही. का? कारण भक्ती विजय ग्रंथ घरामध्ये ठेवला की भगवंताचं सुदर्शन त्या घराभोवती फिरतं
आणि त्या सुदर्शना पुढे ती संकट येत नाही असं वरदान या ग्रंथाला आहे. या ग्रंथा माझी ह्याची कथा नाही भक्ताशी पावला जगजीवन म्हणून श्रोत या कारण रुक्मिणी रमण रक्षिता. ह्या ग्रंथामध्ये काय कथा नाही आपण पहिल्या अध्यायापासून ऐकतोय. प्रत्येक भक्ताला भगवंत पावलाय, प्रसन्न झालाय आणि जसं भक्ताला पावलाय तसं श्रोता आणि वक्ता जो ऐकणार आहे आणि सांगणार आहे, वाचणारा बी येतोय बरं त्याच्यात, सांगणारा वाचणारा ऐकणारा सगळ्यांवरती भगवंत त्यांचं रक्षण करतो. हेच ह्या भक्ती विजयाचं सार आहे असं सांगतात. कलियुगीचे चरित्रे कोणी सामान्य म्हणावे विचक्षणे कृतत्रेता द्वापाराला कोणी थोर थोर मुनी गातील. अहो कलियुगातलं चरित्र आहे म्हणून त्याला सामान्य म्हणू नका. ही भक्ती विजय जरी कलियुगातला असला तरी द्वापार युग, त्रेतायुग, कृतयुग ह्या युगामध्ये सुद्धा संत मुनी हेच चरित्र गातील असंही वरदान या ग्रंथाला आहे. कलीचा प्रारंभ होताची त्वरित सुरवर आनंदले बहुत की औट घटी का करिता एकाग्रचित वैकुंठनाथ भेटेल की. ज्यावेळेस कलियुगाचा प्रारंभ झाला त्यावेळेस देव लोकांना सुद्धा आनंद वाटला. आता देवाचं भजन तासभर केलं की देव भेटतंय. तासभर भजन जर एक निष्ठेने केले की भगवान परमात्मा भेटतो. बाकीच्या 3 युगामध्ये भेटत नाही. उलट्या पायावर उभारून 60,000 वर्ष तपश्चर्या करावी लागत होती तेव्हा भेटला तर भेटत होता. पण कलियुगामध्ये थोड्या वेळामध्ये निष्ठेने नाम घेतलं भगवंत भेटतो असं सांगतात. नारद मुनीने कौतुक केले जीवाभिषेक हाती धरिले सकळ देवाशी आश्चर्य वाटले मग पुसते झाले तयाशी. आणि त्यावेळेस नारद मुनींनी एक कौतुक त्या ठिकाणी केलं. त्यावेळेस सगळ्या संत लोकांनी, सुरवर लोकांनी नारद महाराजांना विचारलं. यावरी बोले ब्रह्मसूत हे दोन्ही नावरती कलियुगात सुरवरी ऐकत आहे मात चित्ताक्रांत झाले मानसी. नारद महाराजांनी आपली जीभ आणि आपलं असणारं मन हातामध्ये धरलं होतं. त्यावेळेस लोकांनी, देवांनी विचारलं असं का केलं. त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये सगळं सोपं आहे पण जीभ आणि मन सांभाळणं अवघड आहे. जिभेला आवर आहे का? हा, जीभ आपल्याला आवरत नाही आणि मन आपलं एकाग्र राहणार नाही असं नारद मुनी सांगू लागले. मग नारद सांगे त्याप्रती कलियुगी वैष्णव भक्त जे होते त्याचे चरित्रे जे ऐकते त्याचे वैकुंठपती भेटेल. मग नारदांनी सांगितलं बाबा हो कलियुगामध्ये भगवंत भेटण्याचं एकच साधन आहे. काय की भक्तांचं चरित्र ऐका भगवंत भेटायला. नारद महाराज सांगतात पुंडलिक म्हणायचा पुंडलिक गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राध्याय नमः. मग नारद सांगे तया प्रती कलियुगी वैष्णव भक्त जे होती त्यांची चरित्रे जे ऐकती त्याची वैकुंठपती भेटेल. नारदांनी देव लोकांना सांगितलं बाबांनो आपल्याला एवढी तपश्चर्या कलियुगात करायची गरज नाही. जे असणारे भक्तांचं चरित्र ऐकतील त्यांना देव भेटतोय. लय सोपं आहे देव भेटणं. काय अवघड आहे का महाराज? लय सोपं आहे देव भेटणं. रोज पुतीला देव भेटतो. ही नारदांचं वाक्य आहे असं सांगतात. ऐसे बोलता ब्रह्मानंदन विभुद आनंद रे संपूर्ण म्हणती हे स्वल्प साधन आम्हा कारण मानले. विभूत म्हणजे देव. जे स्वर्गातले देव लोक आहेत त्यांना विभूत शब्द आहे. रामायणात अनेक वेळा आलेला आहे. आणि असे असणारे नारदांनी सांगितल्यानंतर ना सगळ्या देव लोकांना आनंद वाटला. म्हणली सोपं साधन आहे. न लगती सायास जावे वनांतरा. कुठं जायचं नाही. सगळ्यात सोपं साधन नारदांनी सांगितलं असं देव लोक बोलू लागले. म्हणून महर्षी आणि इंद्राधिकासी भक्त चरित्रे पावन तयासी विचक्षणी वचन ऐकून ऐसी विकल्प मानसी न धरावा. म्हणून महर्षी नारद आणि इंद्रादिकांना सुद्धा ही भक्तांचं चरित्र पावन करणारं एवढं सुंदर चरित्र आहे. जे असणारे विचक्षण श्रोते वक्ते आहेत यांनी विकल्प मनामध्ये आणू नका. आणि कालच सांगितलंय एकच अडथळा इथं देव न भेटायला. विकल्प आला की देव भेटत नाही. त्याच्यामुळे विकल्प येऊ देऊ नका असं सांगतात. जैसी आज्ञा केली रुक्मिणीवर तितकीच ग्रंथी लिहिली अक्षरे
जैसा वाजविणारा फुंकितो वारे तैसेच वाजंत्री वाजती. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, एकच मिनिट, हे वैशाख महिना झालाय का व्हायचा आहे? झाला की? त्याच्या पाठीमागचा वैशाख होता. आता ज्येष्ठ आहे पण आषाढ. ज्येष्ठ दुसरा संपला आता. आता उद्या संपते. उद्या संपतोय. जैसी आज्ञा केली रुक्मिणी वरे तितकीच ग्रंथी लिहिली अक्षरे. जैसा वाजविणारा फुंकितो वारे तैसीच वाजंत्रे वाजती. त्याच्या पाठीमागच वैशाख झालाय ना. झाला. मग असणारा भगवान परमात्म्याने जशी आज्ञा केली आहे तसं मी ग्रंथ लिहिलाय. माझ्या मनात एकही अक्षर नाही. पवा वाजवणारा वाजवत असतो, पण त्याच्या पव्यातून जसा आवाज निघतो तशा पद्धतीने ही अक्षर भगवंतांनी बुद्धी दिली, म्हणून हा ग्रंथ निर्माण केला. महिपती गोवा सांगतात, क्षेत्रात बीज पेरिले जाण अंकुर येणे जीवनाधीन. की जळ मंडपियाचे नाचणे झाण कळसूत्राधीन असे की. क्षेत्रामध्ये जसं बी पेरलंय, जे आपण पेरल तीच उगवत असतं. मन आहे पेरल ती उगवल, जी शेतामध्ये पेरलंय तीच उगवतं. तसं जे भगवंतांनी सांगितलंय तीच मी ग्रंथामध्ये लिहिलं. महिपती बुवा सांगतात, देवी भक्त विजय ग्रंथी बुद्धीचा दाता श्रीरूपी तेने उजळो नियमाची मती ग्रंथ निजयुक्ती लिहिला. आणि तोच असणारा भगवान परमात्मा बुद्धीची बुद्धी आपणा अंतरात्मा रघुनंदना तेने हृदयी प्रवेश होना. त्या भगवंताने हृदयामध्ये प्रवेश केला, बुद्धी दिली आणि वधविणारा वधवून घेणारा तोच भगवान परमात्मा आहे. ग्रंथकर्ते सांगतात, शके 1684 चित्र भानु नाम संवत्सरासी वैशाख वद्य द्वादशीसी ग्रंथ सिद्धीसी पावविला. त्यांनी ग्रंथ समाप्ती केला, म्हणजे त्यांचा ग्रंथ पूर्ण लिहून कोणत्या दिवशी झाला तर त्या ठिकाणी 1684 आणि वैशाख वद्य द्वादशी. आजही द्वादशीच आहे, आजही द्वादशी आहे, फक्त महिना ज्येष्ठ आहे. आजपासून 1 महिना पाठीमाग त्यांनी ग्रंथ संपवला. त्या दिवशी त्यांचं ग्रंथाचं काम पूर्ण झालं, वैशाख महिन्यामध्ये द्वादशीच्या दिवशी. आणि आजही द्वादशीच आहे, फक्त महिना पुढचा आहे. आजपासून 1 महिन्यानंतर पाठीमाग त्यांनी ग्रंथ पूर्ण समाप्तीला केला, असं महिपती गोवा सांगतात. प्रवरे पासून दक्षिणेस तहाराबाद गाव 5 कोस भक्त विजयती सुरस झाला असे ते ठाई. प्रवरे पासून दक्षिण दिशेला 5 कोसाच्या अंतरावरती तहाराबाद नावाचं गाव आहे. आणि त्या तहाराबाद मध्ये त्यांनी भक्ती विजय ग्रंथाचं लेखन कामाटी तिथे पूर्ण झाली, असं सांगतात. शेवटी विनविन्याता माझे ऐक गा पंढरीनाथा तुची श्रोता आणि वक्ता ग्रंथ रक्षिता निज कृपे. आणि शेवटची विनवणी आहे, शेवटचं सांगणं आहे भगवंता, वक्ताही तूच आहे आणि श्रोते सुद्धा तुम्हीच आहे. श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती, त्यामुळे वक्ता आणि श्रोता तूच आहे. एक विनंती आहे, ऐका. तू अखिल अविनाश जगद्गुरु मायातीत सर्वेश्वर निराधारा यास्या धारू करिसी भव पारू दासासी. आणि महिपती बुवा सांगतायत, भगवंता तू जगत गुरु आहे, आदि गुरु आहे आणि मायेच्या पलीकडचा तुम्ही भगवान परमात्मा आहे. निराधाराला आधार देणारा तू भगवंत आहे. ग्रंथकर्ते सांगतात, भक्तानी जैसी घेतली आळ ती तू पुरवी सीतत काळ त्यांचे प्रेम देखून निर्मळ हृदय कमळी बसविले. आणि भक्त जशी आळ घेतील तशा पद्धतीने तू त्यांचे लाड पुरवतो. भक्ताला वाटलं त्या ठिकाणी जसं वाटल तसं तू त्या ठिकाणी अवतार धरून त्यांचे लाड पुरवतो, असं ग्रंथकर्ते बोलतात. कोणाशी दिदले आत्मज्ञान कोणी मागितले सायुज सदन माझे हेच इच्छे तसे मन जे गुण वर्णिन हरीचे. अव ग्रंथकर्ते सांगताय, देवा कोणाला तुम्ही सायुज्याचं सदन दिला, कोणाला आत्मज्ञान दिला, कोणाला मोक्षाचं धाम दिला, मला यातलं काहीच नको. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. फक्त तुझ्या चरित्राचं वर्णन करावं एवढेच माझं मागणं आहे. ग्रंथकर्ते सांगतात, कोणी वैसले वज्रासनी कोणी वैसले वैकुंठ भुवनी
मी निज दासाचे कीर्तनी झालो रत सप्रेम. अहो कोणी वज्राच्या आसनावरती बसला, कोणी वैकुंठामध्ये जाऊन बसला, पण वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठामध्ये असलं काही नाही, आणि वैकुंठामध्ये नाही म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. कशासाठी? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तिथं जी पोथी चालते ती स्वर्गात नाही. मग स्वर्गामध्ये काय? वैकुंठी जाऊन काय बा करावे उगेच बैसावे. वैकुंठामध्ये धरून आणल्यासारखं बसावं लागते बरं. तिथं पोथी नाही, तिथं कीर्तन नाही, काय नाही. म्हणून ती लोक इथं येण्यासाठी, देव लोक इथं येण्यासाठी तळमळत आहेत. आणि ग्रंथकर्त्याचं हेच मागणं आहे, आम्हाला वैकुंठ नको, आम्हाला स्वर्ग नको. जिथं जिथं भगवंताचं कीर्तन असेल तिथं माझा वास असावा. ग्रंथकर्ते सांगतात विटावडी धरुण चित्ती तुझ्या दासाची वर्णिली स्तुती. हेच उचित महिपती मागे निज प्रीती निरंतर. महिपती बुवा सांगतायत भगवंता आवीट आवडी मनामध्ये होती, आणि मनामध्ये आवड धरून तुझ्या दासाच्या कीर्तीचं वर्णन केलंय. ह्या भक्ती विजयामध्ये काय? भगवंताची प्रेमळ भक्त आहे आणि त्यांच्या चरित्राचं वर्णन आहे. त्याच्यामुळे खूप ग्रंथ गोड आहे, सुंदर आहे आणि एकदम सोपा आहे. सांगायला सुद्धा सोपा आहे, एवढा अवघड नाही. अशा पद्धतीनं हा ग्रंथ आहे आणि तुमच्या कृपेनं पूर्ण झाला. आज त्या ग्रंथाची सांगता झाली. वाचा. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ. प्रेमळ ऐका भाविक भक्त. सप्तपंचशतमाध्याय रसाळ हा.